किंवा मग आपले प्रमुख अतिथी ते येण्यासाठी अजून एक 5-10 मिनिट लागतील. तर तोपर्यंत आपले जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत तर किंवा त्यांचे पालकही तर ते ज्या हेतूने आज आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्याच्या मागचा हेतू असा आहे की 10वी आणि 12वी पास झाल्यानंतर लहानपणापासून जेवढं कोडं आपल्याला पडलेलं नसतं तेव्हा पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात मोठं कोडं पडतं विद्यार्थ्याला पण आणि त्याच्या पालकाला पण की आपण नक्की पुढे काय केलं पाहिजे. कारण 10वी आणि 12वी हा आपल्या सर्वांसाठीच एक टर्निंग पॉइंट असतो. तर त्या टर्निंग पॉइंटला आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळण्याची खरोखरच आपल्याला गरज असते. मग त्या टर्निंग पॉइंटला पण योग्य दिशा निवडली तर मग पुढे फायनान्शियली म्हणा किंवा मग आपलं व्यक्तिमत्व लवकर घडण्यासाठी आपल्याला तिथे हेल्प होते. तर मग फायनान्शियली जेव्हा आपण सक्षम होतो तर आजकाल तेच कुठेतरी आपण सक्सेसफुल झालो किंवा आपल्याला सक्सेस मिळालो असं आपण मानतो. तर मग 10वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शॉर्ट टर्म मध्ये एखादा कोर्स करून किंवा शॉर्ट कालावधीत एखादा कोर्स करून लवकरात लवकर आपण कसं आपलं स्वतःचं करिअर घडवू शकतो तर त्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन घेणार आहोत. तर कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत किंवा मग प्रमुख अतिथी तर ते त्यातले एक मी सांगेन डॉक्टर NB पासलकर सर. तर जे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय आहे तर ज्याला आपण DT म्हणतो तर DTच्या अंडर जवळपास सगळे तुमचे इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल तर ऑल ओव्हर ब्रांचेसची ऍडमिशन प्रोसेस राबवली जाते. तर त्या DTचे डॉक्टर NB पासलकर सर हे संचालक राहिलेले आहेत. म्हणजे पूर्ण राज्याची जी ऍडमिशन प्रोसेस राबवली जाते सेंट्रली तर त्याचं संचालकपदी NB पासलकर सरांनी काम केलेलं आहे. तर त्यांचं मार्गदर्शन मिळणं किंवा त्यांचा वेळ मिळणं हे खरोखरच महत्वाचं आहे आपल्यासाठी किंवा मग आपण म्हणू शकतो की त्यांची वेळ मिळणं हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण परवाच प्रिन्सिपल सर जे आहेत तर ते म्हणले की त्यांचं फक्त सहभाग जरी लागला तरी तिथे एक मार्गदर्शन झाल्यासारखं राहतं. तर त्या सरांकडून पण आपल्याला आज मार्गदर्शन मिळणार आहे आणि बाकीचे पण जे वक्ते आहेत तर ते तंत्र शिक्षणामधील बरेचसा अनुभव असणारे वक्ते आहेत. तर आजच्या कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी त्या लेवलला जाऊन किंवा मग सिरियसली ऐकून त्याचा आपल्या करिअरसाठी किंवा पुढच्या वाटचालीसाठी त्यातून योग्य दिशा घेऊया.
येथे जमलेले सर्व पालक वृंद, विद्यार्थी मित्र, विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर तर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम 10वी आणि 12वी नंतर करिअरच्या काय संधी असतात किंवा बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 10वीची परीक्षा दिल्यानंतर 11वीला ॲडमिशन घ्यावं की बाकी काही करिअरच्या संधी आहेत किंवा 12वीची परीक्षा दिल्यानंतर पुढे काय करिअरच्या संधी आहेत या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ चे संचालक, परत डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन याचे संचालक, परत पुण्यातील काही दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेले आहेत। त्यांचा छोटासा कार्यक्रम खाली चालू असल्यामुळे थोडंसं 10 मिनिट वेळ मी घेतलेला आहे। 10 ते 15 मिनिटात ते स्टेजवर विराजमान होतील। त्या अगोदर आपल्या महाविद्यालयामध्ये कोणकोणते उपक्रम चालतात, महाविद्यालयाची स्थापना कधी झाली, महाविद्यालयामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत, त्याची इनटेक क्षमता किती आहे, 2008 मध्ये विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज ची स्थापना झाली। या संस्थेमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग असे 5 ब्रांचेस चालतात। त्यांची इनटेक कॅपॅसिटी प्रत्येकी 60 आहे। त्यापैकी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला 120 क्षमता आहे। ॲडमिशनसाठी एक कॅप प्रोसेस केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असते। त्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 10वीला विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले असतात त्या गुणाच्या आधारावर, मार्क्सच्या आधारावर रजिस्ट्रेशन प्रोसेस करावी लागते। त्यानंतर महाविद्यालय निवडावं लागतो आणि त्यातला कोर्स केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आपल्या महाविद्यालयाच्या 80% पेक्षा जास्त सीट्स आहेत। विशेष म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी डोनेशन नाही आहे, ही महत्त्वाची बाब आहे। कॉलेजचा निकाल, तृतीय वर्षाचा कॉलेजचा निकाल नेहमी 90% पेक्षा जास्त राहिलेला आहे। कॉलेजचे विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये, विविध कलागुणांमध्ये राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर
सहभागी झालेले आहेत. याशिवाय आपल्या कॉलेजचं या वर्षामध्ये जानेवारी 2024 मध्ये ISO झालेला आहे आणि जर्मन भाषा शिकवण्याचे जे क्लासेस आहेत ते आपल्या महाविद्यालयामध्ये सुरू झालेले आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होत आहे. सभागृहात आगमन झालेल्या सर्व मान्यवरांचे मी विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूरच्या वतीने हार्दिक स्वागत करते. सर्वांना व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करते. सर्वात प्रथम मी आपल्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांची क्षमा मागतो. आपल्याला बराच वेळ थांबावं लागलं, परंतु कधीही लक्षात घ्या की इंतजार का फल ही मीठा होता आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचं करिअर हे चांगलंच आहे, चांगलंच होणार आहे आणि आपण ते चांगलंच करणार आहोत. धन्यवाद आणि पुन्हा एकदा माफ करा. थँक्यू. सर्वांना नमस्कार. तंत्रशिक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या 10वी आणि 12वी नंतर पुढे काय या कार्यक्रमामध्ये मी सर्व मान्यवर, पालक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. 10वी आणि 12वी नंतर आपण पुढे नक्की करिअरच्या दृष्टीने कोणता मार्ग निवडला पाहिजे, तर हा आपल्या सर्वांना पडलेला एक मोठा प्रश्न असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं सोपं व्हावं याच्यासाठी आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानामध्ये किंवा तंत्र शिक्षणामध्ये पारंगत असलेले व्यक्तिमत्व मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तर कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करणार आहोत. तिमिरातून तेजाकडे नेतात दीप आणि ज्योती, तिमिराकडून तेजाकडे घेऊन जातात दीप आणि ज्योती, बुद्धी, विद्या आणि ज्ञान दे मा सरस्वती. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्याची विनंती करते. प्लीज सर.
होते, पण ते 28 थांबलेत. पलीकडे काय चाललंय ते कसं कळतं? सर्वांचे आभार. ज्या तंत्रज्ञानाची कास धरून आपण मंगळयान तसेच चंद्रयान सारख्या मोहीम शक्य करत आहोत, त्या तंत्रज्ञानामध्ये किंवा तंत्र शिक्षणामध्ये पारंगत व्यक्तिमत्व आपल्याला आज प्रमुख अतिथी वक्ते यांच्या स्वरूपात लाभलेले आहे. तुमचा तंत्रज्ञानातील अनुभव मोठा आहे. तुमचा तंत्रज्ञानातील अनुभव मोठा आहे आणि म्हणूनच तुमच्या कार्याला आभाळा एवढी उंची आहे. त्या उंचीवरून तुम्ही थोडंसं खाली यावं आणि आमचा आदरयुक्त सत्कार स्वीकार करावा अशी तुम्हाला विनंती आहे. तर सर्वप्रथम तंत्र शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉक्टर NV पासलकर सर यांचा सत्कार विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर चे प्राचार्य डॉक्टर देशपांडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू. यानंतर आजचे आपले प्रमुख वक्ते DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील माजी प्राचार्य डॉक्टर विजय वडाई सर यांचा सत्कार बाबासाहेब पॉलिटेक्निक कॉलेज कळंबचे प्राचार्य श्री ढोंगरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आपले दुसरे मार्गदर्शक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य तसेच ऍडमिशन नोडल ऑफिसर डॉक्टर RK पाटील सर यांचा सत्कार श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग पाणी येथील प्राचार्य श्री खंदारे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथील मेकॅनिकल डिपार्टमेंटचे लेक्चरर परांजपे सर यांचा सत्कार विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर देशपांडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू. यानंतर माळेगाव पॉलिटेक्निक कॉलेजचे माजी प्राचार्य वाबळे सर यांचा सत्कार डॉक्टर देशपांडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
आभार. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण कार्यक्रमाशी एक छोटीशी ओळख घेऊन करत असतो. तर आपण आता आपल्या कार्यक्रमाचा थोडक्यात सार जाणून घेणार आहोत. मी विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर चे प्राचार्य डॉक्टर एस.आर. देशपांडे सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना थोडक्यात सांगावी. प्लीज सर. सर्वांना नमस्कार. विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक तर्फे सर्वांचे इथे मनपूर्वक स्वागत. झालेल्या उशिराबद्दल पुन्हा एकदा माफी. आणि आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सर्व सत्कार पाहिले आणि खरोखर मला पासलकर सर यांच्याकडनं ज्या वेळेस मी त्यांना भेटतो, ज्या वेळेस त्यांची माझी गाठ पडते, त्यावेळेस मला त्यांनी प्रचंड मोठी एनर्जी दिलेली आहे आणि त्या एनर्जीवर आज मी इथे उभा आहे. डॉक्टर विजय वराई सर की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये देखील आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण सर्व गोष्टी करू शकतो, कुठल्याही क्लासेस न येऊ देता विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण पुढे येऊ शकतो, करिअरच्या दृष्टीने त्यांच्या ॲडव्हान्समेंट कशा पद्धतीने आपण करू शकतो हे त्यांच्याकडनं शिकायला मिळाले. आर के पाटील सर की जे आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे जे आहे त्याचे प्राचार्य आहेत आणि सर्व या वेस्टर्न आपल्या ज्या पुणे रिजन आहे त्या रिजनच्या ॲडमिशनचे ते नोडल ऑफिसर आहेत. त्यानंतर परांजपे सर आपल्याला इथे आज उपस्थित आहेत की जे मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये काम करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की 10वी आणि 12वी नंतर काय हा जो काही एक आपण आज विषय या ठिकाणी चर्चेसाठी घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 10वी आणि 12वी हे काय आपलं शिक्षणाचं इथं शिक्षण आपलं संपत नाही. आपलं खरं शिक्षण इथून पुढे चालू होतं आणि खरं व्यावसायिक शिक्षण आपल्याला इथून पुढे चालू करायचं. आणि व्यावसायिक शिक्षण याचा अर्थ असा आहे की ज्या शिक्षणातून आपण स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲड करत जातो. तर अशा पद्धतीने हा जो एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आपल्या आयुष्यातला आहे त्या टप्प्यावर आपण निर्णय काय घ्यावा, कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, काय आपल्याकडनं शक्य आहे आणि काय आपल्याकडनं शक्य नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कुठले कुठले ऑप्शन्स आपल्यासमोर शिक्षणाचे उभे आहेत, कुठले ऑप्शन्स शिक्षणानंतर आपल्याला आपल्या करिअरसाठी महत्त्वाचे आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे जाणून घ्यायच्या आहेत. मला सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आज आपल्याकडे जे मार्गदर्शक लाभलेले आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टीची आपल्याला खुलासा होईलच, परंतु तरी देखील कुणाच्याही काही मनात शंका असेल तर अत्यंत मोकळेपणे हा प्रश्न तुम्ही इथे सर्वांच्या उपस्थितीत विचारू शकता. आपल्या सर्व शंका इथे दूर करू शकता. पुन्हा एकदा सर्वांचे इथे आल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. यानंतर आपले आजचे प्रमुख वक्ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य तसेच नोडल ऑफिसर ऑफ ॲडमिशन डिपार्टमेंट डॉक्टर आर के पाटील सर यांना मी एकंदरीत तंत्रशिक्षणामध्ये आपण प्रवेश कसा घेऊ शकतो तर त्याबद्दल माहिती देण्यासाठी त्याबद्दल मार्गदर्शन करण्याची विनंती करते. तर त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. प्लीज सर. सन्माननीय व्यासपीठ आणि आज इथे जमलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक, तंत्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली आहे. 27 तारखेला रिझल्ट लागला आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही 29 तारखेला सुरू झालेली आहे. तर स्टेप बाय स्टेप फर्स्ट स्टेप आपली ॲडमिशनची असते. 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन करून घेणे. रजिस्ट्रेशन कुठे होणार? फॅसिलिटेशन सेंटरला, FC सेंटरला. आणि प्रोसेस एवढी सिंपल झालेली आहे
तुम्ही आपलं ॲडमिशनचं ॲप आहे, DTEचं ॲप आहे, ॲप जर डाउनलोड केलं तर तुम्ही घरी बसून मोबाईलवरती सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशनमध्ये आपलं पूर्ण नाव टाकायचं असते. नाव टाकताना आपलं 10वीच्या मार्कशीटवरती ज्या पद्धतीने नाव टाकलेलं आहे, उदाहरणार्थ पाटील राजेंद्र काशीराम किंवा राजेंद्र काशीराम पाटील, ह्यातलं नाव कुठल्या पद्धतीने टाकलेलं आहे तसंच तिथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल ID. कारण नेक्स्ट प्रोसेस जी असते, तुम्ही जो मोबाईल नंबर देता त्यावरती OTP येतो. OTP हा फार महत्त्वाचा असतो. जनरली रजिस्ट्रेशन प्रोसेस ही 1 महिनाभर चालते. 1 महिन्यानंतर आपली मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट लागल्यानंतर ऑप्शन्स फॉर्म भरायची एक 4-5 दिवसाची वेळ दिलेली असते. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेसचे ऑप्शन फॉर्म्स भरायचे असतात. त्याच्यामध्ये कॉलेजचा कोड असतो आणि ब्रँचचा कोड असतो. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मग अलॉटमेंटची लिस्ट लागते. अलॉटमेंटच्या लिस्ट नंतर तुम्हाला XYZ कॉलेज आणि तिथली ABC ब्रँच मिळालेली असते. तेव्हा आपल्याला तिथं जाऊन तुमची फीस भरायची आणि ॲडमिशन पक्की करायची असते. तर ही प्रोसेस जी आहे ही लक्षात घ्या. पहिली स्टेप आहे ती रजिस्ट्रेशन. सेकंड स्टेप आहे तुमचे ऑप्शन्स फॉर्म भरायचे. फक्त ही माहिती भरताना ती अचूक असावी. त्याच्यामध्ये कुठलीही स्पेलिंग मिस्टेक नसावी. डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हा फार महत्त्वाचा असतो अगदी शेवटपर्यंत. त्यानंतर मी येतो दुसऱ्या स्टेपला की तंत्रशिक्षणाचे फायदे. 10वी नंतर पदविका अभ्यासक्रमाला म्हणजेच पॉलिटेक्निकला काय ॲडमिशन घ्यावी. तर ह्याच्यामध्ये मुख्यतः पॉलिटेक्निक हा अभ्यासक्रम 10वी नंतरची संधी असते आपल्याला. ती 11वी 12वीचा अभ्यास करावा लागत नाही. लाखो रुपये फी जी आपण क्लास लावायला देतो 11वी 12वी, त्यानंतर CETची तयारी करण्यासाठी ते पैसे वाचतात आपले. आणि कमी फीजमध्ये टेक्नॉलॉजी असलेली पदविका हा आपल्याला कोर्स म्हणजे पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक कोर्स झाल्यानंतर तुम्ही त्याद्वारे स्वयंरोजगार निर्माण करू शकता, स्वतःचा उद्योग टाकू शकता. कंपनीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब मिळतो. कमीत कमी आता प्लेसमेंट जे आम्ही बघतोय 20 ते 22 हजार हे कमीत कमी पगार असतो सुरुवातीचा डिप्लोमा झाल्यानंतर. ह्याच्यामध्ये आता बऱ्याच ब्रँचेस आहेत. जसे की पारंपरिक ब्रँचेस आपण घेतल्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेटलर्जी. नवीनच आता आलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI/ML, डेटा सायन्स, IoT, जे की आता करंट टेक्नॉलॉजी जशी जशी बदलते तशा नवीन ब्रँचेस येतात. तर ह्या सुद्धा चांगल्या ब्रँचेस आहेत. आणि कुठल्याही ब्रँचला तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर ही ब्रँच चांगली, ही ब्रँच वाईट अशी नसतेच. सगळ्या ब्रँच चांगल्या आहेत. आपण त्यामध्ये किती प्रावीण्य मिळवतो, आपण त्यातलं किती नॉलेज गेन करतो, ह्यावरती तुमचं पुढचं करिअर असते. डिप्लोमा झाल्यानंतर 2 पर्याय तर आहेतच. एक तुम्ही स्वतःचा बिझनेस किंवा कुठं कंपनीमध्ये जॉब. अदरवाईज जवळपास 90-95% मुलं ही हायर एज्युकेशनला जातात, जे की 3 वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. तर असा हा अभ्यासक्रम कमी फीजमध्ये चांगल्या प्रकारे शिकता येतो. शासनाच्या स्कॉलरशिपच्या बऱ्याचशा स्कीम आहेत. मुलींसाठी प्रगती स्कॉलरशिप योजना आहे जी AICTने आणलेली आहे. वर्षाला 50,000 रुपये स्कॉलरशिप देते AICT. ती तुमच्या पर्सेंटेजवरती असते. ऑल इंडिया रँकिंग पर्सेंटेजवरती जवळपास 50,000 रुपये पर इयर स्कॉलरशिप मिळते. त्यानंतर EBC आहे, OBC आहे, SC/STची स्कॉलरशिप आहे. तर हा अभ्यासक्रम तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर अतिशय कमी खर्चामध्ये पॉलिटेक्निकचा कोर्स कंप्लीट होतो. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता आहे, छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप आहे. तर एकदा ॲडमिशन घेतली की तुमचा डिप्लोमा 3 वर्षामध्ये झाला.
मागच्या वर्षी आय स्कीम होती, यावर्षी के स्कीम आलेली आहे. दोन्हीमध्ये फरक एक आहे, आय स्कीम मध्ये आपण आधी जे इंडस्ट्रियल ट्रेनिंग द्यायचो ते 6 आठवड्याचं असायचं, आता 12 आठवड्याचं राहणार आहे के स्कीम मध्ये. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आपण इम्प्लिमेंट केली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे सोशल सब्जेक्ट्स आहेत, एथिक्स, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, युनिसेफचा क्लायमेट चेंज असा अभ्यासक्रम आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तर नवीन जसे जसे चेंजेस होतात तसे नवीन नवीन अभ्यासक्रम सुद्धा आपला चेंज होत राहतो आणि याचा बेनिफिट हा तुम्हा सर्वांना होतो, सर्व ब्रँचच्या विद्यार्थ्यांना. तर बीइंग द नोडल ऑफिसर फॉर पुणे डिस्ट्रिक्ट मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेल की मॅक्सिमम मुलांपर्यंत ही माहिती द्या. आणि निव्वळ आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपली परिस्थिती नाही म्हणून आपण पदविका अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेऊ शकत नाही असं बिलकुल विचार करू नका. पैसे तुमच्याकडे काहीही नसले तरी अगदी फ्री मध्ये डिप्लोमा तुमचा होऊ शकतो, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला ही वेगळी वेगळी स्कॉलरशिप गव्हर्नमेंटकडनं मिळणारच आहे. जास्त तुमच्या पालकांना तुमच्या खिशाला जास्त चार्ज बसणार नाही आहे. त्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनची पदविका हा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मी विनंती करतो आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. एकंदरीत प्रवेश प्रक्रिया तुम्ही थोडक्यात आम्हा सर्वांना सांगितली. यानंतर तंत्रज्ञानामध्ये तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात आपल्याला करिअरच्या वेगवेगळ्या संधी कोणकोणत्या मिळू शकतात, तर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर विजय वडाई सर यांना विनंती करते. प्लीज सर. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन तेन भुञ्जिता मा कस्य सिद्धनम्. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्वेषावहै. परमेश्वरांचं रक्षण करू, परमेश्वरांचं कल्याण करू. आणि आम्ही आतापर्यंत जी विद्या अर्जित केलेली आहे ती विद्या तेजस्वीमय हो आणि आमच्या एकमेकांमध्ये परस्पर असा प्रेमभाव निर्माण हो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. This is the Indian knowledge systems which has been implemented into the new education policy. That's why I am telling you why this is very important. Honorable Pasarkar sir, the great personality of the technological vision in completely not only in Maharashtra but at a national level. Those who have ruled Director of Technical Education for many years, and now he being the great personality as far as this technological, not only the technological perspective, but he is also contributing for the MPSC and UPSC board. So, another honorable personality, the principal of Government Polytechnic, यवतमाळ. तुम्हाला माहिती ते असले त्या भाषेमध्ये आम्ही बोलू शकतो, त्याच्यामुळे त्या पालकांना विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सरने इंग्लिश बोलण्याच्या ऐवजी मराठीत जरी सांगितलं तरी, but there are certain things which must be taught in English, must be discussed, and there are certain things काही महत्त्वाचे काही पालकांना कदाचित मराठीमध्ये समजण्याच्या दृष्टिकोनातून त्याच भाषेतही आपण बोलणार आहे. सर्वांची परवानगी घेऊन थोडंसं बाबळे साहेब, पासरकर साहेब आणि ऑनरेबल देशपांडे साहेब, ग्रेट पर्सनॅलिटी. आता फॉर्च्युनेटली मी ज्यावेळेस पुण्याला होतो अनंतराव पवार कॉलेजमध्ये टेक्नॉलॉजी इनोव्हेशन मेंबर म्हणून मी तिथे थोडंसं रुजू झालो आहे काही महत्वाच्या प्रोजेक्टसाठी. आता महत्वाचं प्रोजेक्ट म्हणजे ते पण थोडंसं सांगतो की काही दिवसापूर्वी ऑनरेबल देशपांडे सरांनी या ठिकाणी सायबर सिक्युरिटीचा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. एम ए राईट? त्या सायबर सिक्युरिटीच्या अवेअरनेसच्या संदर्भात एक सुंदर प्रोग्राम केला होता, याच सभागृहामध्ये केला होता. किती लोकांना माहिती आहे? हाऊ मेनी पीपल नो? 1 2 3 4 5. काही फॅकल्टीला माहिती आहे, कदाचित काही विद्यार्थ्यांना पण माहिती असेल, बरोबर? त्याच सायबर सिक्युरिटीचं सेंटर ऑफ एक्सलन्स हे ऑनरेबल दादांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे अतिशय अद्ययावत वर्ल्ड क्लास
सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन आणि सायबर फॉरेन्सिक्स सेंटर हे लगेचच 4 महिन्यामध्ये अस्तित्वात येत आहे आणि दादांनी त्याला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि ऑनरेबल पासलकर सर आणि आम्ही त्यावेळेस दादांसमोर आम्ही मंत्रालयामध्ये त्यावेळेस गेलो होतो आणि पासलकर सरांच्या मदतीमुळे पाठपुराव्यामुळे ते सगळं अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. सर हे का सांगता जनरली आपण ज्यावेळेस आपण बोलतो हे सांगण्यामागचं कारण काय, आत्ताच्या इंडस्ट्री 4.0 रिव्होल्युशन मध्ये किंवा इव्होल्युशन मध्ये किंवा टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन्स मध्ये सायबर सिक्युरिटी हा एक महत्वाचा प्रोग्राम आहे. सायबर सिक्युरिटी हे डिप्लोमाला पण एक डिप्लोमा प्रोग्राम पण आहे, इंजिनिअरिंगला पण हा प्रोग्राम आहे, MBA ला पण आहे, MCA ला पण आहे, इतर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा प्रोग्राम आहे, 12वी नंतर सुद्धा हा प्रोग्राम आहे. म्हणजे मोस्ट ऑफ ऑल द युनिव्हर्सिटी दे हॅव. आता परत सांगतो स्टॅटिस्टिक, आम्ही हे ज्यावेळेस सायबर सिक्युरिटीचं सेंटर इस्टॅब्लिश करायचं की नाही या कोणती गोष्ट सुरुवात करण्याच्या संदर्भात थोडंसं मी वेळ घेईल सर, पण मला असं वाटतं की इथले जे ऑडियन्स आहे तुम्हाला थोडंसं ऍड्रेस करण्यासाठी फार आवश्यक आहे. तर त्याचा आम्ही ज्यावेळेस अभ्यास केला तर त्यावेळेस प्रत्येक 1.5 मिनिटाला एक सायबर क्राईम होतं आणि दररोज सायबर क्राईमचे गुन्हे हे इतर क्राईम पेक्षा दुप्पटपटीने वाढत आहे. प्रत्येक वेळेस महाराष्ट्र टाइम दररोज उघडा तुम्हाला लक्षात येईल यांचे 40 लाख रुपये गेले, यांचे 2 कोटी 87 लाख रुपये गेले, अशाच प्रकारचं आणि बऱ्याच प्रकारचे सायबर क्राईम होत असल्यामुळे या सेंटरची आम्हाला कल्पना आली आणि त्यामुळे अस्तित्वात केलं. 40% ऑफ द टोटल इंजिनिअरिंग कॉलेज in Maharashtra have embedded this particular program into the regular, in addition to the whatever the regular programs that they have. लक्षात आलं स्टॅटिस्टिक बघितल्यानंतर. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, रोबोटिक्स, कॉम्प्युटिंग, कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, बिग डेटा, हे सगळे प्रोग्राम नवीन, त्याला फ्युचरिस्टिक एज्युकेशन असं म्हटलेलं आहे AICTE. ते सगळे नवीन प्रोग्राम्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स हे सगळे आता आपण टाकलेले आहेत. तर AICTE हे प्रोग्राम्स का इंट्रोड्यूस केले, कारण आता सध्याची जी इंडस्ट्री जी जगामध्ये जी प्रोग्रेसिव्ह दृष्टिकोनातून जी पुढे जात आहे त्या इंडस्ट्रीला आवश्यक असलेलं पुरेसं मनुष्यबळ कुठून येणार, ते कॉलेजेस मधून येणार. ते डिप्लोमा लेवलला पण असेल आणि डिग्री लेवलला असेल मोस्टली. म्हणून AICTEचे डिप्लोमा लेवलचे प्रोग्राम मोस्टली जवळजवळ त्याच प्रकारचे डिग्रीचे प्रोग्रामही त्याच डिसिप्लिन मध्ये आहेत. नंबर 1 हा पॉइंट क्लिअर झाला. सगळ्या ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, डाटा सायन्स हे प्रोग्राम, सायबर सिक्युरिटी प्रोग्राम हे इंडस्ट्री 4.0 अलाइन्ड प्रोग्राम आहे. आता इंडस्ट्री 4.0 म्हणजे इंडस्ट्री 3.0 काय आहे. जशी जशी टेक्नॉलॉजीची प्रगती होते, आज आपण इंडस्ट्री 4.0 कदाचित उद्या आपण इंडस्ट्री 5.0 मध्ये सुद्धा जाणार आहोत. तर ह्या द वर्ल्ड इज मुव्हिंग टुवर्ड द ऑटोमेशन आणि म्हणून या सगळ्या आता डिजिटलायझेशनच्या प्रोसेसमध्ये सगळ्या सिस्टम, गव्हर्नमेंटच्या, नॉन गव्हर्नमेंटच्या, इंडस्ट्रीच्या सगळ्या सिस्टम ह्या डिजिटाईज होणार आणि त्यामध्ये तुमचा ऑटोमेशनचे प्रोग्राम्स, ऑटोमेशनचे कोर्सेस तुम्हाला शिकायला मिळायला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करता आली पाहिजे, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करता आली पाहिजे, विविध विषयावर प्रावीण्य मिळवून तुम्हाला त्यांचे समाजात असलेले प्रश्न सोडवता यायला पाहिजे. म्हणून हे नवीन नवीन क्षेत्रातले नवीन नवीन ब्रँचेस, कोर्सेस हे ऍड केलेले आहेत. मग आता प्रश्न येतो, मी जनरली इथे उपस्थित बरेच पालक आहेत, त्यांनी हात वर करावं की सध्या पालक म्हणून किती उपस्थित आहात इथे. तुमच्यासाठी म्हणून मुद्दाम बोलतोय. 36 वर्ष या क्षेत्रामध्ये मी टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये मी असल्यामुळे आणि मोठ्या पुण्यातल्या सगळ्या मोठ्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजच्या ठिकाणी प्राचार्य असल्यामुळे मला हे तुमच्याशी थोडंसं संभाषण करण्याची मुद्दाम गरज वाटत आहे. तर काय झालं की ज्या वेळेस मी इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून ज्यावेळेस पालकांशी संवाद करतो तर पहिल्यांदा असा प्रश्न पडतो की मी माझ्या मुलाचं
माझ्या मुलाचं करिअर चांगल्या प्रकारे घडवू इच्छितो, बरोबर, असा प्रश्न पालकांना येतो, बरोबर. आता दुसरा प्रश्न येतो की पालकांनी हे त्यांच्या मुलाला विचारलं आहे काय की बाबा तुझं करिअर तुला कुठे कशा प्रकारचं घडवायचं आहे. असा किती पालकांनी आपल्या पाल्याला विचारलेला आहे हा प्रश्न. हाऊ मेनी पेरेंट्स हॅव आस्क्ड द सेम क्वेश्चन दॅट व्हॉट यू वुड लाईक टू बी इन द फ्युचर. काही पालकांनी हात वर केलेत, येस. आणि माझी हात जोडून नम्र विनंती आहे तुम्हाला की बाबा तुला काय व्हायचं आहे पहिले सांग, त्या प्रकारे मी फक्त सपोर्ट करतो. आता का हा प्रश्न आलेला आहे, कारण प्रिन्सिपाल म्हणून जवळजवळ 15 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये राहिलेले आहे आणि पालकांचे प्रश्न आम्ही विचारले. त्यावेळेस काय होतं की मुलगा 2-3 वर्षानंतर झाल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये झाल्यानंतर तो म्हणते मी माझ्या बाबांनी सांगितलं म्हणून मी ऍडमिशन घेतली, नाही तर माझी इच्छाच नव्हती. आणि म्हणून मग अशा वेळेस काही पॅथेटिक सिच्युएशन्स क्रिएट झाली आणि मग त्याला एकतर तो मुलगा मधातून शिक्षण सोडून जातो किंबहुना काही अशा घटना घडलेल्या आहेत. तो कॉलेजमध्ये जातो म्हणून सांगतो आई वडिलांना आणि हॉस्टेलमध्येच राहतो. हॉस्टेलमध्ये राहून काय करतो, तो मोबाईलवरच राहतो आणि मग इकडे येत नाही. टीचर म्हणतात की कॉलेजमध्ये तुमचा मुलगा आला नाही, हा तर म्हणतात मी दररोज माझा मुलगा जातोय. तर अशा वेळेस हे काय होतं की हे मिसमॅच थिंकिंग मध्ये झालेलं आहे. त्याला एका ठिकाणी बनायचं आहे, त्याला कबड्डी प्लेअर बनायचं आहे, त्याला क्रिकेटर बनायचं आहे, त्याला म्युझिशियन बनायचं आहे, त्याला लॉयर बनायचं आहे, त्याला सीए बनायचं आहे आणि मला इंजिनिअरिंग मध्ये घातला. म्हणजे हे जबरदस्तीने केलेले प्रयोग हे पालकांच्या आणि मुलाच्या अंगलट येतात. आता आम्ही प्रिन्सिपल असल्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या अशा घटना आहेत आणि काही काही केसेस अतिशय डेंजरस आम्ही मागच्या 36 वर्षांमध्ये अनुभवलेले आहे म्हणून सांगतोय. मुद्दाम देशपांडे सरांनी आम्हाला मुद्दाम त्यासाठीच बोलवलं की पालक इथे बऱ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांच्या मुलांना ते काय करावं, 10वीच्या याच्यानंतर काय करावं हे कदाचित कळणार नसेल म्हणून कदाचित हा संवाद साधण्यासाठी आम्ही इथे आलेला आहे. म्हणून तुम्ही पालक हे शिकलेले असो किंवा नसो, फक्त यावेळेस मुलांना थोडंसं फ्रीडम द्या. आता तुम्ही म्हणाल की मी तर 14 वर्ग पास झालेला आहे पालक, मी तर आता शेतीमध्ये जातो, मी याला काय मार्गदर्शन, काय बाबा तू करणार आहे, मी काय सांगू त्याला, असाही प्रश्न पडू शकतो, बरोबर आहे. मी माझ्या इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करतो, मी शेतीवाडी करतो, आता मुलाला मी काय सांगू, त्यांना जे वाटेल ते करू दे, असंच असतं प्रश्न. बाबा तू काही कर, आता बाबा तू काही कर हा प्रश्न नाही आहे, बाबांनी काय करावं हा प्रश्न आहे. म्हणून आज आपण इथे आलेला आहे. म्हणून हे जे लोक आहेत इथे बसलेले ऑल आर ऑनरेबल पीपल. म्हणून काय करायचं, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटर आहे आणि इथे प्रोफेसर्स आहेत. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं सुशिक्षित आणि चांगले, ज्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. समजा तुम्हाला त्या मुलाला लॉयर बनवायचं असेल फॉर कदाचित असं वाटत असेल, कदाचित हा युपीएससी एमपीएससी देऊन कदाचित कलेक्टर व्हावा माझा मुलगा, मी तर काही होऊ शकलो नाही पण माझा मुलगा कदाचित कलेक्टर कमिशनर व्हावा, असं जरी वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. मग ते होण्यासाठी काय करायचं हा एक महत्वाचा प्रश्न, बरोबर आहे. मग काय करायचं, आपण त्याला सांगत बसायचं नाही. आपण काय करायचं, त्यातले तज्ञ आपल्या अवतीभोवती असलेल्यांना त्यांना थोडस जा बाबा तू विचारू नये, बोलू नये, तुला व्हायचं आहे ना, पहिल्यांदा विचारायचं तुला काय व्हायचं आहे. तो म्हणेल मला कमिशनर कलेक्टर व्हायचं का, कारण लाल दिव्याची गाडी असते बस. आता ती लाल दिव्याची गाडी कशी येणार, अशी बोलण्याने येणार का, नाही. त्यासाठी किती कष्ट, कारण पुण्यामध्ये जर तुम्ही या लाल दिव्याच्या गाडीची जर गेलं, मुलं हे 8-8, 9-9 वर्ष तिथे अभ्यास करत असतात. 8-8, 9-9 वर्ष, 5-5 कमीत कमी कॉमन वर्ष असतात. कारण सिलेक्शन 1%, 0.1%. सर ऑनरेबल सर इथे आहेत, एमपीएससीचे बोर्डाचे मेंबर्स आहेत. ही नोज द किती प्रकारची तयारी करावी लागते. म्हणून त्याला खरंच कलेक्टर कमिशनर व्हायचं आहे का. मग पुन्हा एक प्रश्न येतो, हो मला प्रोफेशन म्हणून करिअर म्हणून ते करायचं आहे, मग त्याच्यासाठी शिक्षण कोणतं घ्यायला हवं. आज तर मी 10वीतच आहे, कदाचित मी काही लोक 12वीचे आहेत, तिथे 12वीचे विद्यार्थी आहेत, 12वीचे पालक आहेत की सगळे 10वीचे आहेत. म्हणजे सो दॅट आय कॅन यू नो प्रॉपरली अलाइन माय थॉट प्रोसेस टू यू. 10वीचे की 12वीचे, 12वीचे 12th फक्त 2-3 आहे. बरं ठीक आहे, एनिवे थँक्यू व्हेरी मच, कारण हा रिस्पॉन्स फार गरज आहे.
12वीचे असो की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऍज ए कलेक्टर किंवा कमिशनर किंवा सीओ किंवा अशा प्रकारच्या मोठ्या हुद्द्यावर जाऊ इच्छिता, तुम्हाला 10वीची परीक्षा पास करणं क्रमप्राप्त आहे. मग तुम्ही पॉलिटेक्निक करून डिग्री करा. पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा करून डिग्री करून, कारण त्याला कमीत कमी मिनिमम ग्रॅज्युएशन हे लागत असतं. मग ग्रॅज्युएशन हे कोणत्या विषयामध्ये करायचं? पुन्हा स्टॅटिस्टिक करायचं, पुन्हा विषय बघायचे. कोणत्या विषयामध्ये जे कलेक्टर कमिशनर झाले आहेत या सगळ्यात महत्वाची प्रक्रिया सांगतो मी तुम्हाला. मला काय व्हायचं आहे, तुमच्या मुलाला काय व्हायचं आहे पहिल्यांदा ठरवू द्या. नुसतंच काहीतरी सगळ्यांना इंजिनियर व्हायचंय, जॉब मिळाला, 15-20 हजाराचा जॉब मिळाला असं म्हणून कृपया त्या प्रोसेसमध्ये टाकू नका. पॉलिटेक्निकला गेले म्हणजे डेफिनेटली इंजिनियर झाले, त्यांना जॉब मिळाला. सरांनी सांगितलं की इथे आलेल्या सगळ्या मुलांना जॉब. येस, कमीत कमी त्यांना एक अपॉइंटमेंट, त्यांचा जॉब, त्यांच्या चरितार्थासाठी जॉब मिळेलच, ठीकच आहे. पण जर तिकडे तुम्हाला कमिशनर व्हायचं असेल, कलेक्टर व्हायचं असेल, सीओ व्हायचं असेल, तर नॅचरली तुम्हाला मग पॉलिटेक्निकल ऍडमिशन घेऊन मग ग्रॅज्युएशन करावं लागले किंवा एक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन करावं लागलं. बरेचसे ग्रॅज्युएट हे डॉक्टर्स जे होतात आणि नंतर युपीएससी एमपीएससी मध्ये जाऊन कलेक्टर कमिशनर होतात. लक्षात आलं का? अशा पुष्कळशा आपल्याला केस स्टडीज आपल्याला बघायला मिळतात. मग जर व्हायचंच असेल तर मग सरळ 11वी 12वी कर. म्हणजे म्हणून कोणत्या दिशेने जायचं हे ठरवण्यासाठी आपण इथे आलेलं आहे. मला जर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं असेल तर मी माझा मार्ग पहिलेपासून ठरवायचा आहे. मला जर सीए बनायचं असेल तर मला 11वी 12वी BA BCom ह्या दृष्टिकोनातून BCom कडे जायला पाहिजे. म्हणजे ह्युमॅनिटी सायन्स विषय घेऊन पुढे जायला पाहिजे. मला प्रोफेसर व्हायचं असेल, मला सायंटिस्ट व्हायचं असेल तर मग फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स 12वी करून व्यवस्थित चांगल्या मार्काने मला रिसर्चच्या दृष्टिकोनातून आयसर सारख्या संस्थेमधून जावं लागेल, तेव्हा कुठे मी सायंटिस्ट होणार. आता पुन्हा प्रश्न पडतो, मला सायंटिस्ट व्हायचं आहे, मी खेड्यातला मुलगा आहे, कसं शक्य आहे? या जगामध्ये सगळं काही शक्य आहे जेव्हा त्या मुलाला असं वाटतं की मी काहीतरी मोठं बनणार तेव्हा. आणि आई वडिलांचं फक्त एकच एनेबलमेंट एवढं विचार त्यांच्या पाठीमागे राहायचं. आता माझ्या मुलाच्या संदर्भात मी थोडंसं सांगू इच्छितो, कारण सेम असाच प्रश्न होता. ही 2000 म्हणजे जवळजवळ 15ची गोष्ट आहे. माझा लहान मुलगा 10वी मध्ये त्याला 97.6% मिळाले. 12वी मध्ये सुद्धा त्याला 96 पॉईंट समथिंग प्रश्न मिळाले. आता एवढा बघा तुम्ही, पण हा थोडासा सर्व पालकांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा भाग आहे. आपण 10वी आणि 12वी नंतर पुढे काय या प्रश्नाच्या थोडंसंही बाजूला जात नाही. केस स्टडी सहित माझ्या सहित सध्या सांगतोय. तो आला, बाबा मला थोडस मला इंजिनिअरिंगला नाही जायचं. आता एवढे मार्क घेतल्यानंतर आई वडिलांना वाटतं पाहिजे ना IIT ला जाऊ शकतो, बाबा तू एवढं चांगलं आहे, तर जे मार्क वगैरे प्रिपरेशन कर, तू जाऊ शकतो IIT ला. नाही IIT ला, IIIT ला जाऊ शकतो, नाही NIT ला जाऊ शकतो, नाही तर कमीत कमी COEP ला. म्हणजे अशा ठिकाणी त्याने काय केलं, तो एवढा हुशार, तो म्हणाला त्याची बघा त्याची इच्छा. म्हणजे मी पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये, मी पालक आणि माझा विद्यार्थी असाच समजून मी त्याला म्हटलं की बाबा तुला वाटतंय तसं कर, पण जर तुझे मार्क आणि हे सगळं बघता असं वाटतं की तू जाऊ शकतो IIT ला, पण त्याची इच्छा वेगळीच. जर मी खूप अभ्यास केला तर मी IIT ला जाईल आणि माझी इच्छा परदेशी जाण्याची राहूनच जाईल. बघा इथे असं आहे. मग काय केलं त्यांनी अभ्यास थोडासा जीचा वगैरे कमी करून टाकला. तो नाही, मुद्दाम नाही केला. बघा म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो करतोय अभ्यास, पण तो करत नव्हता. मग शेवटी काही कमीत कमी म्हणलं एक काम करतो, तुझ्या मार्काप्रमाणे तुला डेफिनेटली COEP ला तर भेटून जाईल. COEP ला एक ऍडमिशन तर घेऊन ठेव तू पहिले. त्याने COEP ला ऍडमिशन घेऊन. पण तो म्हणाला मला जायचंच नाही बापा, तुम्ही एक काम करा म्हणे मला की कॉमर्समध्ये ऑफर. पुन्हा एका वडिलाला त्याला माहित असलं की तो IIT आणि COEP मधून इंजिनियर होणार आणि त्या आई वडील एकदम धक्का बसला बरं का. ही माझी स्वतःची गोष्ट आहे. पण देन व्हॉट हॅपन, त्यांनी काय केलं की ही हिमसेल्फ स्टडीड द कम्प्लीट जर्मनी मार्केट.
जर्मनीला जाण्याचा त्यांनी मनात विचार केला. आणि कारण त्याला फुटबॉल खेळायचं होतं. कारण मी म्हणलं बाबा तुला का, कारण फुटबॉल भारतामध्ये चांगलं ग्राउंडच नाही म्हणून मी जातो तिथे. बघा म्हणजे विद्यार्थ्यांचं काही काही वेगळंच असतं. ठीक आहे, पण या निमित्ताने तू जातच आहे. एका सध्या वडिलाचा प्रश्न असतो, बाबा तू फुटबॉल जर खेळ आणि सिलेक्ट नाही झाला तो कशी राहशील ना. सहज म्हटलं मी त्याला, लाखो लोकांनी जर्मनीमध्ये तुझा टिकाव पुढे लागेल. एवढ्या लाखो फुटबॉलच्या प्लेअरमध्ये तू जर शाईन झाला तर ठीक आहे, नाही तर जेवणार काय. म्हणून त्यासाठी तरी काहीतरी इंजिनिअरिंग काहीतरी करशील बाबा, तुला तर मार्क चांगले येतात. देन फॉर्च्युनेटली ही कुड गेट वन ऑफ द गुड ऑर्गनायझेशन इन जर्मनी. आणि श्वाइनफोर्ड युनिव्हर्सिटीला त्याचा नंबर लागला, कारण तिथे अतिशय कमी ट्युशन फी, जवळजवळ 0 ट्युशन फीनी त्याला नंबर लागला. $400 वगैरे फक्त भरावं लागले आम्हाला, युरो भरावं लागले त्याला. आणि ही कुड कम्प्लीट. बघा, वॉट एव्हर ही वॉन्टेड टू डू ही हॅज डन. ही वेंट टू द इंटरनॅशनल लेवल. 4 वर्षानंतर ही स्टूड देअर इन मेरिट ऑल्सो. फॉर्च्युनेटली ते हुशार एवढं होतं, स्वतःच्याच भरोशावर झाला. आणि नंतर फॉर्च्युनेटली ही बिकम द प्रोडक्ट मॅनेजर इन द वन ऑफ द इस्टीम कंपनी नाव. मुलांनी स्वतःच्या ड्राईव्ह प्रमाणे, बघा हा का सांगतो, मुलांनी स्वतःच्या मनाप्रमाणे जर स्वतःहून निर्णय घेऊन जर पुढे जात असेल तर तो यशस्वी नक्की होणार. उदाहरण कशासाठी दिलं, याच्यासाठी दिलं. बरोबर, लक्षात आलं. दुसरा मुलगा परत एकदा, दोज वुड लाईक टू गो फॉर द इंजिनिअरिंग. 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुढे काय, हा पुन्हा प्रश्नच असतो. कारण आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित हजारो लाखो पालकांना मार्गदर्शन त्यासाठीच केलेलं आहे की ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी कोणत्या वेळेस इंटरनॅशनल एज्युकेशनला जावं. काही मुलं, सगळ्यांचा पहिल्यांदा हा असतो की मला माझी चांगल्या पॅकेजची नोकरी मला मिळावी, असं असते सर्वसाधारण. पुण्यामध्ये मी जेवढे वर्ष होतो त्यावेळेस एकच प्रश्न असतो आई वडिलांचा, फाइंड आउट द बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज. बघा सगळ्यांना असं वाटतं की मला खूप सगळ्यात चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. 12वी पॉलिटेक्निक मध्ये सुद्धा आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक एक चॉईस आहे आणि इंदापूर पॉलिटेक्निक एक चॉईस आहे. इथे प्रिन्सिपल्स आहेत त्यांचेही पॉलिटेक्निक आहे. 10वीच्या लोकांना सगळ्यांना आवर्जून हे सांगणं आहे की पहिल्यांदा तुम्हाला 10वीचे मार्क पहिला हा प्रश्न असतो की मी कोणतं पॉलिटेक्निक, जर 10वी मधून पॉलिटेक्निकला जायचं असेल तर कोणते उपलब्ध माझ्या आजूबाजूचे पॉलिटेक्निक आहे, त्यांचा व्यवस्थित रिसर्च करून स्टडी करावा. दुसरी, सगळ्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आहेत का, तिथे शिकवण्याच्या सोयी. आता किती छान आपला ऑडिटोरियम आहे, सगळ्यांना बसताना किती छान वाटतं बरं का. म्हणजे बसण्याची सुद्धा सोय, जसं यांनी सांगितलं की अशा प्रकारचा ऍडव्हान्स कॅम्पस हा इथे इंदापूरला आहे, हे बघून आम्हाला आश्चर्य वाटलं. किती सुंदर आहे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. ज्यावेळेस आपण सगळ्यांशी, विद्यार्थ्यांशी चांगलं संवाद करू शकतो आणि जे काही मोठमोठ्या व्यक्तींना इथे आणून त्यांचे ऍड्रेस, तुम्हाला इन्फॉर्मेशन, अपडेटेड इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देऊ शकतो. यासाठी सेमिनार, कॉन्फरन्सेस या ठिकाणी इथे बनवून. हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर, हे झालं बाह्य इन्फ्रास्ट्रक्चर, फॅसिलिटीज झाल्या. त्यानंतर आतमध्ये जायचं, पुन्हा आपल्याला ठरवलं ना पॉलिटेक्निकला जायचं आहे, मग 10 पॉलिटेक्निकची लिस्ट करायची आपल्याला खूपच चांगलं पॉलिटेक्निक पाहिजे माहिती आहे. आपल्याला मार्क किती आहेत, मग पुन्हा आपल्याकडे बघायचं. मला किती पर्सेंट, 99% मिळाले, मला 92%, 97%, मला किती मार्क मिळाले, हा एक पॅरामीटर बघून घ्यायचा. फाइंड आउट व्हॉट इज माय कॅपॅसिटी, माझी किती कुवत आहे, त्याप्रमाणे मग मी त्याप्रमाणे कारण मागच्या वर्षीचा कट ऑफ सगळीकडे, सगळ्या पॉलिटेक्निकच्या डीटीच्या लिस्टमध्ये सगळ्या इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकचं कट ऑफ असते मागच्या वर्षीचे ऍडमिशन. त्या अनुषंगाने आपल्याला यावेळेस सर म्हणतात की पहिल्यांदा तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे. डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन बनायचे आहे, कोणत्या कॉलेजला मेरिट प्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. करेक्ट, ऑप्शन भरायचे आहे. म्हणजे मला असलेल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या इन्स्टिट्यूटचा सर्वे करायचा आहे. बाबांना सगळ्या विनंती, इथे उपस्थित असलेल्या सगळ्या पॅरेंट्सना नम्र विनंती, आय रिक्वेस्ट एव्हरीबडी
टू गो अँड व्हिजिट अराउंड द इन्स्टिट्यूशन ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावीशी वाटते. करिअर हे मार्गदर्शनासाठी सगळ्यात महत्वाचे आतापर्यंतचे आम्हाला आलेले सगळ्या पालकांनी केलेले प्रश्न आहेत. MITच्या डायसवरून मी पुष्कळ भाषणं दिली, पण कॉमन प्रश्न हाच आहे, आपण ऍडमिशन घेण्याच्या पूर्वी व्यवस्थित सर्च केलाय का, रिसर्च केलाय का इन्स्टिट्यूटचा, कोणत्या ठिकाणी फॅसिलिटी आहे, दुसरा महत्वाचा कोणत्या ठिकाणचे फॅकल्टी सक्षम आहेत. फॅकल्टी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होतो. शिकवतो बरोबर का, बरोबर शिकवत असेल तर किती चांगलं शिकवतात. सगळं चांगलं शिकवल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा आहे, त्या इन्स्टिट्यूटचा रिझल्ट कसा आहे, हे रिझल्ट झाल्यानंतर सगळं रिझल्ट झालं, फर्स्ट क्लास झालंय, 80% ऑफ द स्टुडंट्स आर इन फर्स्ट क्लास अँड डिस्टिंक्शन. हा तर ठीक आहे, पण पुढे काय, तिथे प्लेसमेंट झालं काय, कारण माझ्या मुलाला प्लेसमेंट भेटलं पाहिजे. मग प्लेसमेंट भेटलं पाहिजे, किती पगार भेटला, किती कसं पॅकेजेस आहे, हे पण सगळं माहिती असायला पाहिजे तुम्हाला. मग प्लेसमेंट भेटलं काय, तर पॉलिटेक्निकला देशपांडे सरांसोबत बोलत होता आता थोडापूर्वी, या पॉलिटेक्निकचं प्लेसमेंट हे 100% आहे. आश्चर्य. अगेन या म्हणजे इंदापूर सारख्या भागामध्ये जे पुण्याच्या आणि मुंबईच्या दूर अशा अद्याप शहराच्या दूर असलेलं पॉलिटेक्निक 100% कसं काय, हा प्रश्न ज्यावेळेस केला. पुन्हा 50% विद्यार्थ्यांना इथे इमिजिएट जॉब मिळालेला आहे आणि 50% विद्यार्थी हे पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे डिग्री कॉलेजला जात आहेत. एम आय राईट सर? दिस इज द राईट स्टॅटिस्टिक. हा विचार आपल्याला करायचा आहे. पण पुन्हा आई वडिलांच्या दृष्टिकोनातून मला माझ्या मुलाला डिप्लोमा केल्यानंतर डिग्री करायची आहे का, हा प्रश्न मी पहिल्यांदा विचारायला पाहिजे. असेल मग पुन्हा दोन प्रश्न आहे, एक 11वी 12वी करून डिग्रीला जाऊ शकतो आणि एक आहे 10वी नंतर डिप्लोमा करून 10वीचा डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला जाऊ शकतो. हे दोन्ही पथ माहिती आहे. विच इज द बेस्ट, हा प्रश्न मी आता उपस्थित असलेल्या पालकांना विचारलेला आहे. आता हे दोन मार्ग आहेत, तुम्हाला पाठवता डिग्री करायचीच आहे, कारण डिग्री झाल्याशिवाय पुन्हा UPSC MPSC कडे पुढे कोणत्या प्रोफेशनलला जायचं आहे, मला कोणत्या विषयामध्ये डिग्री करायचा हा पुढेच भाग आहे. ज्या विषयामध्ये डिग्री करायची त्याच विषयामध्ये जर आपण डिप्लोमा केला तर अधिक जास्त प्रॅक्टिकल इंजिनियर बनतो आपण. आणि ते विद्यार्थी जनरली डिप्लोमा करून डिग्री केलेले विद्यार्थी जनरली आमच्या 36 वर्षाच्या अनुभवामध्ये हे पॉलिटेक्निकचे जे विद्यार्थी जे डिप्लोमा करून डिग्री करतात त्यांचा जनरली टॉप 10% मध्येच नंबर असतो. म्हणजे त्यांची पॉसिबिलिटी ऑफ सिलेक्शन इन द बेस्ट कंपनी इज हायर दॅन द कम्पेअर्ड टू द अदर्स. आता पुन्हा प्रश्न काही म्हणाल की असं कसं शक्य सर, हा आमचा स्टॅटिस्टिकल अभ्यास केलेला अनुभव सांगतोय मी तुम्हाला. चॉईस इज युअर्स, पुन्हा ऑप्शन तुम्हालाच घ्यायचा आहे. समजा आपण 11वी 12वीला गेलो, कारण काय होतं बघा, माझा मोठा मुलगा खरंच सांगतो त्याला 85% 10वी मध्ये होते त्यावेळेस, बरं का. 85% केल्यानंतर हा तुमचाही कदाचित होऊ शकते. आता आपल्याला जर 85% केले, 11वी 12वी झाली म्हणजे कदाचित त्याला चांगले 90% पण पडू शकते ना अभ्यास केला तर. आपण पालक नेहमी असं म्हणतो बाबा अभ्यास करतोय, करतो. त्याचं काय झालं रिझल्टला परत सांगतोय. हॅलो, लिसन केअरफुली. ही वॉन्टेड टू बी इंजिनियर, बरं का. सुरुवातीला ही वॉन्टेड टू बी इंजिनियर. आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून त्याला डिग्री करायची, तर त्याला 85% 10वीला मिळाले. मी म्हणलं आता इंजिनिअरिंग करशील, 11वी 12वी केली, 12वीला काय झालं, आता जो मुलगा 85% राहिला त्याला किती टक्के भेटायला पाहिजे, 12वीमध्ये किती टक्के भेटायला पाहिजे, पालकांना हात बघ थोडं किती हा 55-60 कमीत कमी भेटायला पाहिजे. तुम्हाला किती भेटेल, 80%. जनरली 5 ते 10% फरक पडतो. तो जर मराठी मीडियमचा जर असेल तर 10% कमी होतात जनरली. इंग्लिश मीडियमचा असेल तर जवळजवळ तशाच प्रकारचे 5% फरक असतो. आणि एकदा समजा काही प्रॉब्लेम झाला तर मग 55% पर्यंत येतो. असं काही होऊ शकतं. काही कोणाचे म्हणून म्हणलं काही कशी सिच्युएशन अनसर्टन आहे, वी डोंट नो व्हॉट विल हॅपन. काय झालं त्याच्या बाबतीत, परीक्षेच्या वेळेस त्याला आलं टेन्शन, स्ट्रेस. पापा प्रिंसिपल है, अगर मैं अच्छा परफॉर्म नहीं करूंगा तो क्या होगा.
स्ट्रेस. मुलांचा परीक्षा म्हणलं की फोबिया आणि स्ट्रेस असतो. काय झालं, तो 2 विषयामध्ये नापास झाला. सो डेंजरस सिच्युएशन परिस्थिती. आता मी प्रिन्सिपल असल्यामुळे मला माहित आहे विद्यार्थ्यांना कसं काउन्सिल करायचं. आई वडिलांची काय परिस्थिती, काय बाबा तुला सगळं खायला प्यायला सगळं काय पाहिजे ते दिलं आणि तू असं काय नापास. मला माहित होतं हाऊ टू टॅकल दिस. स्ट्रेसमध्ये आल्यानंतर पापाने रागवलं तो पुन्हा स्ट्रेसमध्ये जाईल आणि पूर्ण काही करा. आजकाल ही परिस्थिती खूप जरा नाजूक झाली आहे सगळीकडे. त्यामुळे वी हॅव टू हँडल विथ डेलिकेसी असं म्हणूया आपण. त्याला म्हटलं की डोंट वरी, काही हरकत नाही. तुझ्याजवळ नाहीतरी 10-20 85% आहे ना, मग चल त्याच्यावरून आपण जाऊया तिकडे त्या मार्गाने, पॉलिटेक्निकच्या मार्गाने. पॉलिटेक्निक झालं त्याचं, एनटीसी मध्ये पॉलिटेक्निक झालं. पण बघा पुढची दिशा काय. पॉलिटेक्निक झालं त्याचं, फॉर्च्युनेटली डिस्टिंक्शन मध्ये पास झालं आणि मग आता डायरेक्ट सेकंड इयर. डायरेक्ट सेकंड इयर नंतर कॉलेज चॉईस करणं पुन्हा त्याच्या मार्गाप्रमाणे. तो बाबा म्हणे आता माझा डिप्लोमा झाला, याप्रमाणे मला कुठे ऍडमिशन मिळेल हा प्रश्न. PICT मध्ये नंबर लागला, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. SKM कॉलेजला कम्प्युटरला लागला. त्यात बघा संभ्रम आहे पालकांच्या मुलांमध्ये असलेला संभ्रम. काय करायचं 10वी-12वी नंतर काय करायचं. सेम सिच्युएशन टेलिंग विथ माय एक्झाम्पल. मग प्रश्न पडला, त्याला सांगितलं नंतर बाबा हे बघ, कन्सिडरिंग द फ्युचरिस्टिक एज्युकेशन अँड कम्प्लीट फ्युचर मार्केट अँड युअर कॅपॅसिटी. कारण तो थोडासा गडबडला होता ना 10वीला, त्या परीक्षेला 12वीला. म्हणलं यू टेक युअर डिसिजन, यू गो टू द कम्प्युटर ब्रांच. पुढचं मार्केटही चांगलं आहे, तू कम्प्युटर ब्रांचला जा, भेटत आहे तर ते टिक करायचं. देन ही वॉज सो हॅपी की मला ऍडमिशन भेटली. आणि लेट मी टेल यू विथ द प्राईड दॅट नंतर त्याने कम्प्युटर इंजिनिअरिंगला बरोबर 76% व्यवस्थित कंप्लीट घेऊन तो एकदाचा डिग्री झाला. पुढे काय, पुन्हा प्रश्न आला, डिग्री झाली नंतर पुढे काय. प्लेसमेंट झाली त्याची. तियातो कंपनी होती जपानची, त्या कंपनीमध्ये त्याला प्लेसमेंट मिळाली. ऍक्सेंचरला सिलेक्शन झालं, परंतु पॅकेज किती, 5 लाख रुपये. अगेन हिअर इन इंडिया. मला मी सगळं सिनेरियो सांगतो. प्लेसमेंट झाली, बट ही वॉज नॉट हॅपी. 5 लाख में मैं क्या करूं पापा. मैंने बोला तू सोच अभी. अगेन आई हैव गिवन टू. मुलाचं आणि वडिलाचं जे संभाषण आहे ते सांगतो मी परत. क्या करेंगे, मैंने बोला यू डिसाइड. ओके पापा गिव मी जो जॉब आहे, मला आय एम नॉट हॅपी विथ माय जॉब. तो म्हणाला की मला ज्या प्रकारचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा जॉब पाहिजे तो सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये मला टाकला. आय एम नॉट हॅपी. मग काय, मग त्याला प्लेसमेंट. मग तो काय म्हणाला, देर इज अ वन अल्टरनेटिव्ह पापा, लेट मी गो अब्रोड. छोटा तर गेलाच होता, मला सुद्धा बाहेर जायचं. ठीक आहे, चॉईस इज युअर्स. मग आता काय होतं, बाहेरच्या देशाच्या युनिव्हर्सिटी शोध सुरू. पुन्हा काय, आता US ला जायचं की युरोपला जायचं की UK ला जायचं की अगेन देशामध्ये भरपूर देश आहेत. तुझी चॉईस काय आहे. मग कशामध्ये शिकायला जायचंय. जेव्हा कधी फॉरेन एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून आय वॉज देअर इन अ काउन्सिलिंग फॉर फॉरेन एज्युकेशन. सगळ्या देशासाठी आय हॅव डन द काउन्सिलिंग ऑल्सो. वेन आय लेफ्ट दॅट माय प्रिन्सिपलशिप जॉब, आय वॉज वर्किंग विथ द some of the agencies which were transferring the student or sending the student for the higher education placement for सगळ्या ब्रांचेसला, इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग, ह्युमॅनिटी सायन्स आणि मेडिकल साठी सगळ्या मुलांना आम्ही पाठवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्याला मग सांगितलं. पण काय झालं, नंतर एकदम करोना आला. करोनाने सगळं ठप्प, कुठे जाऊ शकत नाही. मग काय करणार, अशा वेळेस काय करणार. त्याला म्हटलं की यू डू युअर ऑनलाईन MTech MS प्रोग्राम ऑनलाईन कर म्हटलं. तुला गेट एक्सपिरियन्स. तुला कसा 2 वर्षाचा इकडे अनुभव होता, तिथला अनुभव पुन्हा 2 वर्षाची डिग्री करायला लावली त्याला ऑनलाईन. आणि मग देन आय सेंड टू हिम ऍट आयर्लंड युनिव्हर्सिटी डब्लिन. ही शाईन. आणि आज तो जगाच्या 5व्या नंबरच्या कंपनीमध्ये आहे. आता हे आम्ही यशस्वी झालेलो आहोत त्या मार्गाने म्हणून सांगू शकतो आमच्या केस स्टडीजमुळे. त्यामुळे 10वी नंतर काय करायचं, नॅचरली डिप्लोमा इज अ व्हेरी गुड चॉईस. मग डिप्लोमा करायचं. मग ब्रांचेस कोणती, ऑटोमोबाईल घ्यायची, जवळच कंपनी आहे
मर्सिडीज बेंचची कंपनी आहे, पियाजोची कंपनी आहे, कोणत्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये टाकायचं? येस, चॉईस इज अवर. काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घ्यायची? हो, कारण आता सगळे इलेक्ट्रिक व्हेकल येऊन राहिल्यात, मग इलेक्ट्रिकल ब्रँच घ्यायची. चॉईस आपला असायला पाहिजे, मला कोणतं इंजिनियर व्हायचं आहे. पुन्हा वडील आहेत, स्टुडंट्स, काय करायचं आहे विद्यार्थ्यांनी ठरवायचं की कम्प्युटर इंजिनियर बनवायचं आहे की 10 लोक म्हणतात नाही AI. आता AI काय असतंय? इथे कोण विद्यार्थी इकडले आत्ताचे 10वी पास झालेले विद्यार्थी कोण कोण आहेत? हातवर करा इकडे, किंवा 12वीचे विद्यार्थी हातवर करा. हा, तुम्हाला हा प्रश्न आहे, हा जो मोबाईल आहे हा कोणता मोबाईल आहे? बघून सांगता येते? सांगा ना पटकन, कोणता आहे? असं चिन्ह आहे, ऍपलचं चिन्ह आहे ना, आयफोन आहे. आता मी अफोर्ड करतो असल्यामुळे मी आयफोन घेतला. आता याच्यामध्ये AI कुठे आलं सांगा बरं? AI मध्ये ऍडमिशन घ्यायची आहे मला, मग याच्यामध्ये AI आहे का? AI आपण हँडल करू शकतो? येस ऑर नो? ऑब्वियस आन्सर येस. याच्यामध्ये AI कसं आहे? दिस बिकम्स अ व्हेरी स्मार्टफोन. दिस स्मार्टफोन तुम्ही काहीही विचारा त्याला, तो इमिजिएटली, याच्यामध्ये सिरी म्हणून ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनला विचारा आय वॉन्टेड टू टॉक टू समबडी, इमिजिएटली त्याला तो कनेक्ट करतो. बरोबर? स्वतः म्हणजे याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामुळे अल्गोरिदम बिल्ड करतात, तो इंजिनियर म्हणजे AI इंजिनियर. लक्षात आलं का? वन्स यू टॉक, convert the speech into the text and it also searches the concerned information and he retrieve it and give it back to you. हे जे अल्गोरिदम डेव्हलपमेंट करण्याचं काम आहे हे AI इंजिनियर करतात. अप्लिकेशन जरी असिस्टंटचं जरी असलं, दॅट्स वाय पुढचे जे सगळे मोस्ट ऑफ द ऍडव्हान्स प्रोग्राम आता बऱ्याचशा कंपन्या सुद्धा, ज्या कंपन्या ऑल आर कमिंग इन टू द डिजिटलायझेशन, मेटावर्स मध्ये मोडमध्ये येतात. मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी जरी असली तरी ती डिजिटल कंट्रोल्ड AI एनेबल्डच असते. त्यामुळे इट मेक्स सेन्स टू गो फॉर द कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड AI डाटा सायन्स प्रोग्राम विच हेल्प्स यू टू सर्व एनी इंडस्ट्री. ते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असो, ते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असो, ते बिल्डिंग असेल, ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग असो, एनिथिंग, ऑटोमेशन इंडस्ट्री, एव्हरीथिंग इज नाव बीइंग कंट्रोल्ड बाय AI. म्हणून AI रोबोटिक्स आला. आजकालच्या रोबोटिक्स सर्जरी मेडिकलमध्ये जरी गेले तरी ऑल सर्जरीज आर डन बाय द ऑटोमॅटिक रोबोट्स. ऍडव्हान्स सर्जरीज आपण, हार्ट रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट इज ऑल्सो इज कंट्रोल्ड बाय द AI ऑल इंजिन्स. तर त्यामुळे हे ऍडव्हान्स इंडस्ट्री 4.0 रिलेटेड टेक्नॉलॉजीज आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये जायचं का हा प्रश्न आहे. जर यस असेल, माहीत जरी नसेल तरी देअर आर अथॉरिटीज, त्यांना विचारायचं. मग काय करावं लागेल? AI टेक्नॉलॉजी आता आली, मग काय करायचं? अशा कॉलेजला शोधण्यासाठी हे बघायचं, इंटरनेट खूप सुंदर आहे. इंटरनेटवर जायचं, सगळ्या कॉलेजेस, तुम्हाला असं वाटतं की माझे मार्क एवढे आहेत, पुन्हा परत माझे मार्क 75 आहे, तर माझ्या मार्कासाठी मागच्या वर्षीचा कट ऑफ कुठे होता? माझे 95 आहेत, उगीच 75 आहे आणि 95चा कट ऑफ शोधत बसून ऍडमिशन भेटणार नाही. म्हणून आपले मार्क किती आहेत, आपल्या याच्याप्रमाणे रेंजमध्ये मी कुठे बसणार, त्याप्रमाणे तर सीईटीचे मार्क असो, जेईचे मार्क, त्याप्रमाणे तुम्हाला कॉलेज सर्च करावं लागेल. त्या ब्रँच मध्ये तुम्हाला शोधावं लागेल. ती ब्रँच तुम्हाला जर पाहिजे असलेली, म्हणून पहिल्यांदा ब्रँच काय व्हायचंय तुला, हे झाल्यानंतर ब्रँच सिलेक्शन करा. ब्रँच सिलेक्शन झाल्यानंतर कॉलेज ज्या ठिकाणी मला जायचं आहे, दुसरा तिसरा त्या ठिकाणी फॅसिलिटीज सगळ्या आहेत की नाही. फॅसिलिटीज म्हणजे टीचिंग फॅसिलिटी, लर्निंग फॅसिलिटी आहेत की नाही, लॅब व्यवस्थित आहेत की नाही, तिथले प्राचार्य 100% काळजी घेतात की नाही, सगळे देशपांडे सरांसारखे आहेत की नाही, असं बघायचं. आणि माझे विद्यार्थी, माझा मुलगा तिथे हॉस्टेलला राहिल्यानंतर, मुलगी माझी हॉस्टेलला राहिल्यानंतर तिची पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तेव्हा कुठं आपण डिसाईड करायचं. हा, मग माझा मुलगा कम्प्युटर इंजिनियर होणार, माझा मुलगा ऑटोमोबाईल इंजिनियर होणार, माझा मुलगा डिझाईन इंजिनियर होणार, माझा मुलगा सिव्हिल अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये राहणार. यू हॅव टू डिसाईड आणि त्याप्रमाणे त्याला मार्ग देण्याचा प्रयत्न करा. आपली कुवत, आपली कॅपॅसिटी ही समजावी. मला किती मार्क मिळाले हे समजावं. माझ्या लेवलला कोणतं कॉलेजेस आहे हे निवडावं, त्याचं व्यवस्थित रिसर्च करा.
तो रिसर्च केल्यानंतर तिथली ब्रँच कोणती आहे, जर भेटतच असेल तर 2-3 ऑप्शन तुम्हाला ती नाही भेटली तर कोणती असेल, कम्प्युटर आयटी भेटली चालेल, आयटी भेटली एमएससी भेटली, हे आपण पूर्ण अभ्यास करायचा. मग तेवढं झाल्यानंतर या सगळ्या ब्रँचेसचा अभ्यास झाल्यानंतर तिथला कट ऑफ झाल्यानंतर कट ऑफचं परीक्षण झाल्यानंतर मग आपला ऑप्शन फॉर्म व्यवस्थित त्याप्रमाणे भरायचा, आपल्याला निश्चित ऍडमिशन मिळेल. भारतामध्ये 40,000 प्रोफेशनल कॉलेजेस आहेत, त्यापैकी मोर दॅन 5,000 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 500 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, महाराष्ट्रामध्ये 390 पॉलिटेक्निक्स आहेत, त्यापैकी जवळजवळ 40 हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. आपल्याला कुठे जायचं आहे, आपण हे प्रत्यक्ष व्यवस्थित अभ्यास करून बघायचं आणि त्याप्रमाणे 40 मग पॉलिटेक्निक मधून कोणतं पॉलिटेक्निक आपण निवडायचं, गव्हर्नमेंटचं निवडायचं असेल की तुम्ही त्या 390 पॉलिटेक्निक पैकी दुसरं कोणतं तरी निवडलं का, निवडलं तर का निवडलं, कोणत्या पॅरामीटरवर निवडलं, प्लेसमेंट चांगली आहे म्हणून निवडलं की शिक्षक चांगले आहे म्हणून निवडलं की इन्फ्रास्ट्रक्चर चांगले आहे म्हणून निवडलं की ज्या ठिकाणी काहीच नाही आहे पण मला नुसतं हुंदडायला भेटतं म्हणून निवडलं, असंही असतं बरं का. देर आर सर्टन कॉलेजेस जहां पे कुछ नहीं होता है लेकिन एडमिशन तो लेते हैं, है ना, वहां पे फर्ग्यूसन कॉलेज, कुछ नहीं एडमिशन ले लो मैं मेरा काम करता हूं, ऐसा भी है ना. सो लाइक व्हॉट इज माय चॉईस अकॉर्डिंगली यू सिलेक्ट. असं जर झालं तर म्हणून मग तुम्हाला असं वाटेल 10वी नंतर माझी दिशा कोणती ठरवायची, इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग, प्रोफेशनल प्रोग्राम आणणार की हॉस्पिटॅलिटीमध्ये जाणार की बँकिंगला जाणार की मॅनेजमेंटला जाणार की कशाला जाणार, त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा ठरवा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी, आणि देन यू डिसाइड युअर ओन वे पाथवे. त्याच्याप्रमाणे कॉलेज निवडा, त्याच्याप्रमाणे ब्रँच निवडा. कॉलेज अँड ब्रँच फॉर एक्झाम्पल, आप सगळ्यांना आयआयटीला जावंसं वाटतं, सगळ्यांना जावंसं, सगळ्या पालकांना मुलगा आयआयटीला झालं, आयआयटीचे पर्सेंटेज किती लागते, कठीण आहे ना. म्हणून पण गव्हर्नमेंट आयआयटी, एनआयटीज, IIITs यामध्ये जास्तीत जास्त 10% ऑफ द स्टुडंट जातील. 90% विद्यार्थ्यांचं काय, 15 लाख विद्यार्थी पास होतात 12वीला. आता 15 लाख पैकी तिथे जाणारे 20,000, बाकीचं काय, दे हॅव टू फाइंड आउट द अल्टरनेटिव्ह. म्हणून सगळ्या चांगल्या कॉलेजेसचा तुम्हाला इंटरनेट आहे अवेलेबल, अभ्यास करा. नसेल तर आपल्या तज्ञांचं मार्गदर्शन घ्या जवळच्या, आणि मग तुमचं हे डिसाईड करा. मला असं वाटतंय की मी आय हॅव गिव्हन यू द डायरेक्शन्स व्हॉट टू डू. नेक्स्ट इज देअर. पुन्हा त्या ज्या संस्थेमध्ये जातं सगळ्यात मध्ये कोणते महत्वाचे पॅरामीटर बघायचं, पहिल्यांदा प्लेसमेंट बघायचं, नंबर 2 तिथली फॅकल्टी बघायची, नंबर 3 त्या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिप साठी काही चांगली व्यवस्था केली आहे का, विद्यार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी काही आहे का, काही सेंटर ऑफ एक्सलन्स तिथे आहेत का, आणि तिथून काही उद्योजक घडवले आहेत का किंवा घडले आहेत का, हे सगळे पॅरामीटर बघायचे. आणि आपली कुवत त्यानंतर, येस माझा मुलगा तिथे गेल्यानंतर, मी तिथे गेल्यानंतर आय विल बी द वन ऑफ द शायनिंग स्टार. तिसरी महत्वाची गोष्ट, तिथल्या अल्युमिनीला, आता समजा ते कॉलेज आता 20 वर्षाचं, आपलं कॉलेज किती वर्ष झालं, 16 वर्षामध्ये इथले ऑलरेडी अल्युमिनी कुठे कुठे आहेत तेवढं बघा, त्यांच्याशी फोन करून बघा की सर आता तुम्ही इथल्या कॉलेजमुळे तुम्ही इथे पोहोचलात, फोन करा, त्यांचा अनुभव घ्या. फोन करायला काय अवेलेबल आहे त्यांना विचारा, वाटलं तर आम्हाला अल्युमिनीशी बोलायचं आहे. कॉलेजचं कन्फर्मेटिव्ह, टॉकिंग टू द अथॉरिटी, हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही प्रिन्सिपलशी जाऊन बिनधास्त सगळ्याविषयी चर्चा करा, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जवळजवळ मिळेल. आम्ही जनरली हे कसं, आता हे तर भारतातलंच झालंय, हे तर महाराष्ट्रातलंच झालंय, आम्ही तर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, जगातल्या युनिव्हर्सिटीचं पूर्ण सर्वेक्षण करायला लावत होतो विद्यार्थ्यांना. ज्या विद्यार्थ्यांना समजा पहिल्या टॉप 10 युनिव्हर्सिटी जगातल्या हार्वर्ड, MIT, कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी, शिकागो युनिव्हर्सिटी, हे आम्हाला पाठ आहेत, कारण त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचं मेरिट कळलेलं आहे, त्यांचं रिसर्च इनोव्हेशन कंपोनंट काय आहे, त्याचं एंटरप्रेन्योरशिप काय आहे, त्याची एम्प्लॉयबिलिटी रेट काय, त्याचं इकॉनॉमिक रँकिंग किती आहे. वी डू ऑल दिस रिसर्च. हे केल्याशिवाय मी कोणाला सांगू शकणार नाही की बाबा हे कॉलेज या ठिकाणी यासाठी जायला पाहिजे, पुन्हा कशासाठी जायला पाहिजे, कशासाठी मला इंजिनियर व्हायचं आहे, हे पहिल्यांदा प्रश्न करा. आणि जेणेकरून मग तुम्हाला प्रोफेशनल लाईफमध्ये, प्रोफेशनल जीवनामध्ये नुसती प्रगती राहणार आहे. कुठे, हुका वर्ल्डमध्ये, व्होलेटाईल वर्ल्डमध्ये, अस्थिर वर्ल्डमध्ये, कॉम्प्लेक्स वर्ल्डमध्ये, अँबिग्युइटीच्या जगतामध्ये कसल्याही प्रकारची
चिंता नसावी पण क्लॅरिटी असावी आपल्याला शिक्षण घेताना किंवा मार्गक्रमण करत असताना. एवढं जर केलं तर मग असं म्हणेल की आज आमचा इथे येण्याचा आपल्याला थोडासा कदाचित फायदा झाला असेल. पण तरीही परंतु आम्ही थोडासा वेळ जास्त घेतला, परंतु आय थॉट ऑफ टू शेअर माय इम्पॉर्टंट एक्सपिरियन्सेस विथ माय ओन केस स्टडीज. आणि कदाचित हे तुम्हाला काहींना सगळ्यांना आपल्याला कदाचित आवडलं असेल असं समजून मी या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. कदाचित नाही, आम्हाला नक्कीच तुमचं मार्गदर्शन आवडलेलं आहे सर. आणि जसं तुम्ही सांगितलं चॉईस इज युअर्स, तर ती चॉईस करण्यासाठी तुमचं हे मार्गदर्शन आम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. थँक्यू सो मच. यानंतर डॉक्टर NB पासलकर सर, जसं की मी मार्गदर्शन सुरू होण्यापूर्वी पण सांगितलेलं, तर पुढचे जे आपले मार्गदर्शक आहेत तर ते महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक आहेत. तसेच जे आपण MPSC म्हणतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य पण सर आहेत. आणि सध्या सारथीचे संचालक म्हणून सर काम पाहत आहेत. तर डॉक्टर पासलकर सरांचा महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रशिक्षण क्षेत्रात मला वाटतं एक कुटुंब प्रमुख म्हणून सर तुम्ही खूप वर्ष काम पाहिलेलं आहे. तर तुमच्या या अनुभवामधून आम्हाला एक थोडंसं मार्गदर्शन तुमचं मिळावं अशी आमची इच्छा आहे. तर मी डॉक्टर पासलकर सरांना विनंती करते, त्यांनी आपल्या सर्वांना थोडंसं मार्गदर्शन करावं. प्लीज सर. मंचावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर असलेले या संस्थेचे शिक्षक वर्ग, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा पास केलेली आहे. याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज आपण 10वीचा आणि 12वीचा रिझल्ट पाहिला तर मला वाटतं 10वीचा रिझल्ट मला वाटतं 94% रिझल्ट लागलेला आहे. आणि या रिझल्टचं जर ॲनालिसिस केलं 60%च्या वर मार्क असलेले जवळजवळ 60% ते 75% या रेंजमध्ये मार्क असलेले विद्यार्थी जवळजवळ 5,31,000 आहेत. 75% ते 90% याची जर रेंज घेतली तर 4,35,000 आहेत. आणि 90%च्या वर जर आपण बघितलं तर जवळजवळ ते 66,000 आहेत. म्हणजे इतके 2 मार्क पडत आहेत असे मुलांना वगैरे. आणि आपल्याला नापास होणारा विद्यार्थी हा शोधूनही सापडत नाही आजकाल. आमच्या वेळेला आम्ही जेव्हा 11वीला होतो तेव्हा आमचं नावं यायची, पेपरमध्ये नावं यायची आणि पास कोण झाले फर्स्ट क्लासमध्ये धाकधूक वाढायची. धाकधूक 11 वाजता पेपर यायचा वगैरे, 11वीचा रिझल्ट वगैरे आणि झुंबड उडायची. अरे आपण नापास नाही झालेलो वगैरे, पहिले नापास झाल्यामध्ये बघायचं वगैरे, कुठेतरी पास झाले वगैरे. अशी जीवघेणी स्पर्धा आता या ठिकाणी आहे वगैरे. 90-92% मार्क मिळाले तरी तो मुलगा समाधानी नसतो. अरे मला अजून 2-4% मिळायला पाहिजे होते. समाधानी आजकाल नाही, समाधानी मान्यवर आहे. मी पालकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या पाल्याला शिक्षण जर आपण द्यालच, मूल्यवर्धन शिक्षक आजकाल फार महत्वाचं आहे. इथिकल व्हॅल्यूज, मूल्यवर्धन. हे मी का सांगतोय, काल परवा पुण्यामध्ये एक इन्सिडेंट झाला. एका मुलाने आपल्या आईला मारलं, आईचा खून केला. तर मला वाटतं ही अशी प्रवृत्ती उफाळून काय येते वगैरे, त्याचा अर्थ पालक आणि विद्यार्थी यांच्यामधला संवाद हा मला वाटतं कमी होत चाललेला आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या याच्यावर आग्रह धरू नये की तू हेच झालं पाहिजे, तेच झालं पाहिजे वगैरे. त्याच्या ज्या आवडीचं क्षेत्र आहे ते त्याला निवडायला स्वातंत्र्य द्या. मग त्याला सांगा बाबा तू निवडलंय म्हणजे त्याच्यामध्ये तू वरचं टोक घातलं पाहिजे. माझं मी स्वतःचं उदाहरण सांगतो. आजही माझं पुण्यापासून एक 30 किलोमीटरवर गाव आहे. ज्या वेळेला मी डायरेक्टर झालो त्यावेळेला भुजबळ साहेबांच्याकडे मी गेलो. सर म्हणजे माझ्या गावाला रस्ता नाही. म्हणजे किती लांब आहे गाव तुझं? आता पुण्यापासून 25 किलोमीटर. कसं गावाला जातं? म्हणजे स्कूटरवर जातो, काहीतरी सांगतो. म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन केला, त्यांच्या गावाला रस्ता आहे का? नाही म्हणे. त्यांनी तो रस्ता त्यावेळेला सँक्शन केला
नंतर आता रस्ता वगैरे झाला. ज्या वेळेला 60 साली शाळेमध्ये होतो 63 मुलं आमच्या शाळेत होती, पहिली, दुसरी, तिसरी, चौथीला आम्ही 3 जण होतो. आज नवीन शाळा तिथे झालेली, जिल्हा परिषदेकडनं अनुदान आणून 7.5 लाख रुपये आणले आणि नवीन शाळा झाली. गेल्या वर्षी शाळेमध्ये गेलो होतो, यू विल नॉट बिलीव्ह 13 मुलं शाळेत, 13. 60 साली 63 मुलं होती, आज त्या शाळेमध्ये 13 मुलं आहेत. आणि शाळा आमच्या वेळेला 4थी पर्यंत होती, आज शाळा 6वी पर्यंत आहे. तिथून मी पुण्याला आलो शाळेमध्ये, घरामध्ये पैसे काही नव्हते वगैरे, फुकटात कुठे शाळा मिळते हे बघायला गेल्यानंतर कळलं की म्युन्सिपाल्टीची शाळा नंबर 1 टिळक पुतळ्यासमोर बॅरिस्टर खाजगीवाल्यांचा वाडा, तिथे आम्ही ॲडमिशन घेतली. 7वी पास झालो. 7वी पास झाल्यानंतर मग कळालं की आता हायस्कूलला ॲडमिशन घ्यायची. सगळीकडे वशिला, अरे बापरे, म्हणजे काय कठीणच काम दिसते. मग आता ह्या शाळेत जा त्या शाळेत जा, कोणी नाही. आमच्या गल्लीमध्ये राहण्या कसबा पेठेत राहत होतो, एक शिक्षक होते, सर मला ॲडमिशन द्या, चल म्हणले माझ्याबरोबर. त्यांच्याबरोबर एक मुलगा होता, मी त्यांच्याबरोबर गेलो. मला 84% मार्क होते 7वीला आणि त्याला काय ते 53%, त्याला मिळाले ॲडमिशन, मला काय मिळालं नाही. आणि मला कठीणच दिसते या जगामध्ये, फार कठीण दिसते. मग आता काय करायचं, वडिलांना लिहिता वाचता येत नव्हतं, अंगठा असायचा, बीला असेपर्यंत अंगठा असायचा. वडील म्हणले अरे ते त्यांना मॉडर्न हायस्कूल म्हणता येत नव्हतं, मॉडर्न वगैरे काहीतरी म्हणायचं. म्हणजे दादा तुम्ही ते लिहून आणा. मग आमचे कपडे उधारीवर घ्यायचे कसं पुण्या बुधवार पेठेत, त्यांनी लिहून आणलं मॉडर्न हायस्कूल. त्या मॉडर्न हायस्कूलमध्ये मी गेल्यानंतर आतमध्ये बघितलं, हेडमास्टर ताटके होते, टोपी, कोट, धोतर, हातामध्ये छडी. बघितलं डोकवणार, इथे काय जमणार नाही आपल्याला, नंतर आपल्या घरी जाऊया. 8-10 दिवसावर आलं ॲडमिशन बंद व्हायचं. परत हिंमत करून गेलो, तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आपली ओळख कुठपर्यंत, ते शिपाई असतात तिथपर्यंत. त्यांना आपलं कार्ड दाखवलं, म्हणजे इथे ॲडमिशन मिळेल का, ते पण ABCDEFG 8ही डिव्हिजन फुल आहे तिथे. टेक्निकल तिथे खाली आहे म्हणे. त्या टेक्निकलला गेल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते, ती पास झाली की तुम्हाला टेक्निकल हायस्कूलला मिळाले ॲडमिशन, की इथे मॉडर्नला ॲडमिशन मिळेल. परीक्षा दिली, पास झालो, मॉडर्नचं टेक्निकल मिळालं. MS कॉलेज, नंतर COEP झालो. COEPमध्ये प्लेसमेंट मिळालं. पहिलं प्लेसमेंट कॅबिनेट सेक्रेटरी म्हणजे न्यू दिल्ली. घरचे म्हणले अरे तू घरी एकटा शिकलेला, आम्ही सगळे आड्याने तिकडे कुठे जाऊन बसलायस, मग काय करू. मी परत आलो, परत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लागलो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लागल्यानंतर थोडी सिनियरिटी गेली माझी. ME पहिल्या वर्षी मला ॲडमिशन मिळालं नाही, 2च लोकांना ॲडमिशन देत होते. 88 साली पहिली जाहिरात आली, 74 साली लागलो, असोसिएट प्रोफेसर झालो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं. वडिलांची इच्छा होती, ते म्हणायचे तू कोण होणार, मला सांग तरी. म्हणलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर झालंय. ते कसलं इंजिनियर म्हणे, गावाकडे इंजिनियर आहे तर ते हॅडबिट घालून येतात वगैरे काहीतरी सर्वेंटचं काहीतरी इन्स्ट्रुमेंट आणतात वगैरे, कुठला इंजिनियर असला तू, मला तर काय पटलं नाही. म्हणलं दादा हे आहे बरं इंजिनिअरिंगची बॅच, तुम्हाला नाही समजायचं वगैरे. बरं म्हणजे तू करतो, तू होणार कोण म्हणलं. तर कॉलेजमध्ये बघितलं तर आमच्या वेळेला असिस्टंट लेक्चरर, नॉन गॅजेटेड लेक्चरर, प्रमोटेड लेक्चरर आणि MPSC सिलेक्टेड लेक्चरर. MPSC सिलेक्टेड लेक्चरर बोलायचेच नाही आमच्याशी, माहिती का. दादा म्हणलं माझा ध्येय आहे मी MPSC सिलेक्टेड लेक्चरर होणार, बस म्हणलं ते आहे. त्यांना बरं वाटलं वगैरे. बघतो ते 73 ते 88 जाहिरातच नाही MPSCची. 88 साली जाहिरात झाली, असोसिएट प्रोफेसर झालो, प्रोफेशन कंप्लीट झालं. 91ला परत जाहिरात आली, प्रोफेसर झालो. नंतर 98 साली डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनची जाहिरात आलो. आय बिकेम द डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट. ते माझं MPSC मध्ये झालं. नंतर रिटायरमेंटच्या वेळेला मला एक्सटेन्शन मिळणार होतं, परंतु काहीतरी मंत्री महोदयांनी सांगितलं नाही नाही, ते MPSCमध्ये सगळा काहीतरी भोवळ कारभार चालला होता, सगळ्यांना अटक झाली होती, MPSCचं नाव खराब झालं होतं एकदम. पण मी म्हटलं तर मला काय जायचं नाही MPSCमध्ये. त्या मंत्री महोदयांनी दम दिला, रिटायर व्हायचं ना म्हणजे गुपचूप जा MPSCमध्ये. MPSCमध्ये गेलो, 2 महिने ते वाचून काढली फाईल वगैरे, काय भ्रष्टाचार झाला होता वगैरे. नवीन सिस्टम आम्ही डिझाईन केली, टोटली ट्रान्सपरन्सी आणली. म्हणजे मला MPSC सिलेक्टेड लेक्चरर व्हायचं होतं, त्याच MPSCचा मी निर्माण करतो. या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो की विचार, आचार आणि पालकांचे जे आहे ना मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या किती मोठं झालं तरी आपल्या आईवडिलांना विसरू नका, गुरुजनांना विसरू नका, हे फार महत्त्वाचं आहे. त्यांनी जे आपल्याला संस्कार केलेले आहेत. आज आपण बघतो, मला असं आमचे मित्र वगैरे आहेत, माझ्या मुलांना मी काय परदेशी पाठवलं नाही, अरे ते म्हटलं आम्ही पाठवून चूक केलेली आहे म्हणे, आम्हाला आता नातवंडे खेळवायची वगैरे, तर आम्ही काय दोघं म्हातारे राहतो वगैरे.
मला 2 नातवंड वगैरे आहेत वगैरे, रोज 25 ते 30 प्रश्न विचारतात. ट्विन्स आहेत, ट्विन्स. पहिल्यांदा एकदा कुठेतरी त्यांना फिरायला घेऊन गेलो. त्यांनी पाहिलं, पप्पा हे काय म्हणजे, आबा हे काय म्हणले. ते म्हणले ट्रॅफिक हवलदार आहे. अरे त्यांचं सगळं ऐकतात येत होतं लोक म्हणे, शेट्टी वाजवली की थांबतात वगैरे. मग आम्हालाही ट्रॅफिक हवलदार व्हायचंय. 10-12 दिवसांनी काय केलं तर त्याच्यावर ते इन्स्पेक्टर पाहिजे. आता हे कोण, त्यांना झापता येते. आणि म्हणले हे पी आहे इन्स्पेक्टर, आम्हाला इन्स्पेक्टर व्हायचं वगैरे. मग माझ्या एका मी स्टुडंटला फोन केला वगैरे, त्याला घेऊन गेलो वगैरे तिथे. ते म्हणजे कोण आहे, ते म्हणजे CP आहेत मुंबईचे. आम्हाला CP व्हायचं म्हणजे CP. नंतर मला म्हणले, आबा तुम्ही कुठे होते कामाला. म्हणलं MPSC मध्ये. आम्हाला MPSC बघायचं म्हणजे 5 वर्षाचे येते. MPSC ती गाडी आली, ती लाल दिव्याची गाडी आली. नाही आम्हाला आता MPSC मध्ये जायचं वगैरे. म्हणजे लहान मुलांना जसं तुम्ही घडवाल तसं ते होऊ शकतो वगैरे. ॲम्बिशन त्यांची जी आहे ती पुढे खोटवली नाही पाहिजे. जसं शिकवाल ते मला म्हणजे चोर कसं तयार होतो, चोर आबा सांगा ना, चोर कसे तयार होतात. मग त्यांना आम्ही सांगितलं, अरे शाळेमध्ये मुलं जात होती वगैरे, एका मुलाची पेन्सिल पडली होती, त्याच्या मागचा मुलगा होता, हळूच त्यांनी आपल्या दप्तरात ठेवली वगैरे, घरी घेऊन गेला, ड्रॉवरमध्ये ठेवली. दुसऱ्या मुलाची पडली, रबर पडलं, ते झालं. एकदा आईने बघितलं, एवढ्या वस्तू आणलेल्या आहेत वगैरे, आईने फटकावला वगैरे आणि शिक्षकांनाही कळलं वगैरे. मग त्या मुलाला मार बसल्यानंतर म्हणून जास्त बिघडत गेला. शाळा त्यांनी सोडली, नंतर चोरी बिरी करायला लागला, छोट्या चोऱ्या मोठ्या चोऱ्या वगैरे असं वगैरे. ह्या ज्या आहे आपल्याला मूल्यवर्धित शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण 10वी होणार आहात. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 390 पॉलिटेक्निक आहेत वगैरे, 1 लाखाच्या आसपास जागा वगैरे आहेत. ज्यांना पॉलिटेक्निकमध्ये जायचं, फार पुढे आपली घरची फायनान्शियल पोझिशन फार चांगली नसेल तर त्यांनी जरूर पॉलिटेक्निकला जावं. 3 वर्षामध्ये मला वाटतं आपल्याला डिप्लोमा मिळेल. डिप्लोमा मिळाल्यानंतर मला वाटतं आपल्या या भागातले लोक, इथं तर नोकरी मिळालं तर सोन्यावर पिवळं. कारण इथला तुमच्या बारामतीतला 20-25 हजार रुपये पगार किंवा इंदापूरचा पगार किंवा दौंडचा पगार तो पुण्याच्या 50 हजाराच्या बरोबर असतो. पुण्यामध्ये गेला तुम्ही तर 15,000 रुपये रूमला जातात, खायचं भाग वेगळं, नंतर ट्रान्सपोर्टेशनचे वेगळे. आपल्या भागातच आपल्याला जर नोकरी मिळाली तर सोन्यावर पिवळं वगैरे. तर हा एक विचार पर्याय त्याच्यामध्ये आहे की डिप्लोमा करून नोकरी मिळवणे किंवा स्वतःचं काहीतरी छोटंसं गॅरेज वगैरे टाकू शकतो वगैरे. हा एक उपाय झाला, स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतो वगैरे. चांगलं व्हायला पाहिजे. आज आपण बघितलं, नळ बिघडला, नळ बिघडला तो लोकांना इतकी अंजी करायला लागते प्लंबरला. अरे ये रे बाबा, अरे ये रे बाबा. चांगले प्लंबर मिळत नाहीत, चांगले इलेक्ट्रिशियन मिळत नाहीत वगैरे. जे काय करायचं एकदम टोकाचं करायचं, वरचं टोक गाठायचं वगैरे. यू हॅव टू बिकम द एक्सपर्ट इन दॅट. हा दृष्टिकोन ठेवा. हे झालं आता तुमचं डिप्लोमाचं वगैरे. ज्यांना 11वी-12वी करायचे, आपल्याला जर पाहिलं ढोबळमानाने 3 ब्रँचेस आहेत. एक आर्ट्सचं आहे, एक कॉमर्सची आहे आणि एक सायन्सची. तर त्यांना आर्ट्स वगैरे बनवायचे, त्याच्यामध्ये मग ते काय सायकोलॉजी करतील, वेगवेगळे विषय करतील, नंतर राज्यशास्त्र वगैरे विषय करतील. कॉमर्सला जायला तर CA होईल, कंपनी सेक्रेटरी होईल. त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. ज्यांना सायन्समध्ये 2 ब्रँचेस, एक सब ब्रँच आहे तुमची इंजिनिअरिंग आणि दुसरी आहे तुमची BSc. तर BSc केल्यानंतर फिजिक्स होईल, केमिस्ट्री होईल, त्याच्यामध्ये MSc होईल, PhD होईल, प्राध्यापकांची नोकरी लागते, सायंटिस्ट बनेल वगैरे. आणि मग हे आपलं इंजिनिअरिंग वगैरे आहे. इंजिनिअरिंगमध्ये आता आपण बघितलं की प्रत्येक जण त्या कॉम्प्युटरच्या मागे लागलेला आहे की जसं काय आता जगामध्ये कॉम्प्युटरशिवाय काहीच उरलेलं नाही, अशी काही परिस्थिती नाही आहे. आज आपल्याला बघितलं, रस्ते तयार करायला कॉम्प्युटर इंजिनियर नाही, तुम्हाला सिव्हिल इंजिनियर लागतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागतो. प्रत्येक क्षेत्रातला इंजिनियर हा महत्त्वाचा आहे. परंतु आपल्याला त्याच्यामध्ये आवड पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये झोपून काम केलं पाहिजे. तर नाही तर कुठेतरी, मी आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 2 इंजिनियर होते, इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडले. त्यांच्या बॉसने सांगितलं, अरे त्या रस्त्यावर एक खांब आहे, तो खांब आपल्याला त्याची उंची मोजायची, ती उंची मोजायची, तर उंची मोजून येते. एवढा असा खांब होता, खांबाची उंची होती. शिडी लावली आधी. शिडी लावल्यावर ती शिडी काय वरपर्यंत गेली नाही, मग त्या शिडीला दुसरी शिडी बांधली तरी इथपर्यंतच गेली. पैताकून गेले. अरे काय ते आपल्याला ते काय हायटन मोजता येत नाही, कंटाळून ते डबा खात बसले. पण एकदा माणूसाला वगैरे काय हो एकदम वैतागले दिसतंय वगैरे, काय तुम्ही काय करता, म्हणजे मी गॅरेजमध्ये, काय प्रॉब्लेम काय तुमचा. अरे ती उंची बोलायची, पण तुझ्याकडे शिडी बिडी आहे का उंच. नाही शिडी नाही माझ्याकडे. तुमच्याकडे हत्यारे आहेत का. हो आहेत माझ्याकडे हत्यारं. द्या म्हणलं हत्यारं. त्याने हत्यारे घेतले, नट बोल्ट ढिले केले, तो खांब आडवा पाडला. असा आडवा पाडल्यानंतर मोजा म्हणला. ते म्हणजे आम्हाला उंची मोजायची, ह्या लांबी काय मोजायला लावतं माहिती का. म्हणजे तुम्ही नॉलेजचं ऍप्लिकेशन केलं पाहिजे. नुसतं पुस्तकी किडा होऊन उपयोगी नाही, बरोबर आहे की नाही.
तो म्हणतो काय मी लांबी मोठी लांबी आणि उंची एकच झाली ना काय असं उघडलेला उंची अशी केला लांबी झाली वगैरे. मग ते अशा तऱ्हेचे इंजिनियर नको आहेत आपल्याला. आपल्याला बॉर्न मेकॅनिक किंवा हाताने काम करणारे इंजिनियर पाहिजे वगैरे. मेकॅनिकल इंजिनियर आहे तर त्याला सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये ओपनिंग आहे. आज तुम्ही .NETचा कोर्स केला, कुठे एखादी लँग्वेज वगैरे केली तर ओपनिंग आहे. तर बेसिक ब्रँचेस आहेत, त्या बेसिक ब्रँचेसचं मला वाटतं जिथे तुम्हाला आवड असेल त्या ब्रँचेसमध्ये तुम्ही जा. कॉम्प्युटरमध्ये केव्हाही करता येईल तुम्हाला. काय 6 महिन्याचा कोर्स वगैरे केला, सिडॅकचा कोर्स केला, कुठला .NETचा कोर्स केला, वेब डिझाईनचा कोर्स केला, ते कधीही करता येतो. व्हायचे वर्ष इज नॉट पॉसिबल. तुम्ही कॉम्प्युटर डिग्री केली, मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं नाही, बाप जन्म शक्य नाही. उलटं कधी शक्य नाही, रिव्हर्स इज नॉट पॉसिबल. परंतु असा फ्लो आहे. म्हणून आपण नीट विचार करा की आपल्याला काय व्हायचं वगैरे आहे. घरच्यांचे विचार घ्या. कोणीतरी सांगतं काल एक मला फोन आला, रिझल्ट लागलाय सर ॲडमिशन पाहिजे. तर कुठे ॲडमिशन, किती मार्क आहेत? नाही त्याला 10वीला 62% होते, 12वीला 51%. कुठे पाहिजे ॲडमिशन? PICTला कॉम्प्युटर. आता मला सांगा PICTला 95%ला ॲडमिशन बंद होते. ह्याला समजा मॅनेजमेंट कोटा तिथे देतच नाही, तिथे सुद्धा 90% वर असतात. पण समजा काय त्याचं लग असतं, एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, वर्गात सगळी 95%ची मुलं आणि 51-52%चा काय होईल? सगळं डोक्यावर जाईल ना. कारण ते टीचर असतील त्या लेवलनी शिकवतात ते. म्हणून आपलं मार्काची आपली कुवत बघा, आपली बौद्धिक पातळी बघा आणि त्या दृष्टीने आपण मला वाटतं ॲडमिशनचा विचार करा. जर आपल्याला शहरात परवडत नसेल तर मगाशी सरांनी सांगितलं आपल्या आजूबाजूची जी पॉलिटेक्निक आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे त्याचा सर्वे करा. तिथे पहिलं प्रायोरिटी पाहिजे तुमच्या फॅकल्टीला. बिल्डिंग काय काय ठिकाणी बिल्डिंग खूप आहे. जसं आम्ही एकदा आमच्या सेक्रेटरी बरोबर इकडे गेलो, गोरेगावला गेलो, त्यांना काहीतरी इंडस्ट्री बघायला गेलो आणि कॉलेज काढायचं होतं. आम्हाला फिल्म सिटीमध्ये घेऊन गेलो, त्यांनी चर्चा केली वगैरे. आणि मी म्हणलं मला वरच्या टेकडीवर जायचं, गाडी घेऊन वर टेकडीवर गेलो, म्हणजे मंदिरात जायचं. तर मंदिरात काहीच नव्हतं इथे. मी त्याला विचारणार इथं काय मूर्ती बिर्ती काहीच बसत नाही. साहेब मला असं नसतं, उद्या पाहिजे तर रामाची मूर्ती आणून ठेवतो, उद्या पाहिजे तिथे उद्या साईबाबाची तर साईबाबाची, शंकराची तर शंकराची वगैरे, माहिती का. पण नुसतं आपल्याला नुसता बिल्डिंगचा डोलारा असून उपयोग नाही. तर कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा शिक्षक हे आत्मा आहे, कळलं का. मग शिक्षकांना आपण जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. तिथं टीचिंग लर्निंग प्रोसेस कसं आहे हे महत्त्वाचं आहे. नाही तर कुठेतरी गेलं नाही त्या कॉलेजमध्ये गेलो तर एअर कंडिशन रूमच नाही वगैरे, या काय हे काय कारण असू शकत नाही की AC रूम नाही म्हणून मी ॲडमिशन घेत नाही. तर त्याच्यामध्ये बेसिकली आपल्याला टीचर्स चांगले पाहिजेत आणि लायब्ररी फॅसिलिटी चांगली पाहिजे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नंतर मग टीचर चांगले असतील तर त्या अनुषंगाने रिझल्ट हा चांगला लागतो. रिझल्ट चांगला लागल्यानंतर त्या अनुषंगाने प्लेसमेंट चांगलं होतं. बेसिकली ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत वगैरे. इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला भरपूर आता तर आपल्याला मनात ते न्यूनगंड असेल की शहरातली पोरं पुढे जातात आणि ग्रामीण भागातली पोरं पुढे जात नाही. माझं विवरण आपल्याला दिलेलं आहे. आता सारथीच्या मार्फत मला वाटतं आम्ही त्यांना फायनान्शियल मदत केली होती. तर मला वाटतं धाराशिवचा मुलगा IAS मध्ये आलेला आहे, धाराशिव. आणि नंतर त्याचा तो फोटो आमच्या युट्यूबवर आहे. परीक्षा झाली आणि आऊट थांबतोय, वडील वगैरे तिथे आहे, आऊट थांबतोय तो. म्हणजे असं काही नाही की खेडेगावच्या मुलामध्ये टॅलेंट नसतोच वगैरे, शहरातल्या मुलांच्या हे असतो वगैरे. परंतु खेडेगावातली मुलं ही जिद्दी असतात. आणि आज आपण जर पाहिलं बरेचसे IAS ऑफिसर MPSC मध्ये सगळे झालेले वगैरे बरीचशी मुले खेडेगावातली आहेत. ॲग्रिकल्चरचा कोर्स केला, BSc ॲग्री केलं, तुमचं BE केला वगैरे. नंतर तुम्हाला MBBSचा ऑप्शन तुम्हाला आहे. ज्यांचे पालक वगैरे घरी डॉक्टरी पेशा वगैरे असतील किंवा खरोखरच आपल्याला वाटत असेल की डॉक्टरच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी, त्याला तोही ऑप्शन उपलब्ध आहे वगैरे. काय करायचं नीट विचार करा, ठरवा वगैरे की मला या ठिकाणी जायचं आहे. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र आपण मागे हटायचं नाही. वडिलांनी सांगितलं पैलवान होऊन तुमची जर आवड असेल तर महाराष्ट्र केसरीच व्हायचं, पुढं गल्लीतला पैलवान व्हायचं नाही, महाराष्ट्र केसरीच व्हायचं. गाण्याची एखाद्याला आवड असेल, आर्ट्सला जा वगैरे तुम्ही, त्याच्यामध्ये करिअर आहे वगैरे, नाट्यक्षेत्रामध्ये करिअर आहे वगैरे. ज्याला आर्किटेक्टला जायचं, आर्किटेक्टचं फील्ड पण ओपनिंग आहे. आर्किटेक्टला कोणाला जायचं ज्याला त्याच्यामध्ये व्हिजन असेल, ड्रॉइंगचं व्हिजन असेल. नाही तर आम्हाला एकदा 8वीला आम्हाला ड्रॉइंग होतं. ड्रॉइंग होताना आम्हाला माणसाचं चित्र काढायला लावलं. माणसाचं चित्र आम्ही काढलं, सरांना दाखवलं. असा रट्टा थंडा त्यांनी म्हणजे अरे काय केलं प्रमोशन अवसर म्हणलं, तुम्ही कधीतरी दाखवलं का माणसाची उंची एवढी असेल तर डोकं इतकं घ्यायचं, हे घ्यायचं, सांगितलेलं समजावून वगैरे. मग ते व्हिजन जर नसेल तर आर्किटेक्चरला वगैरे जायला नको. कारण आर्किटेक्टला शिकून नाही,
स्वतःच्या आयडिया इम्प्लिमेंट करायच्या असतात वगैरे. कसं असेल, एखाद्याने बंगला बांधायला काढला, तो काय म्हणतो, यांचा बंगला आहे ना, मला असं नको बंगला, मला बंगला बांधायला ह्याच्यापेक्षा वेगळा नाही. मग त्यावेळेला तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला वापरायला लागते वगैरे. या कल्पनाशक्तीला तुमचे धुमारे फुटायला लागतात वगैरे, तरच तुम्ही चांगले आर्किटेक्ट होऊ शकता. याचा आपण साकल्याने विचार करा, काय व्हायचं वगैरे. नर्वस आपल्याला व्हायचं नाही, मला ते व्हायचं नाही, इकडं आले, पण ज्या ह्याच्यामध्ये पडला त्याच्यामध्ये चांगलं पोहायला शिकायचं, डुबायचं नाही त्याच्यामध्ये. एकदा तुम्ही त्याच्यामध्ये शिकायचं, आपल्याला शिकलं ह्याच्यात पडलोय ना आपण, त्यात डुबायचं नाही, ह्याच्यामध्ये चांगलं पोहायचं वगैरे, पहिलं तीरावर जायचं वगैरे आणि चांगलं नाव कमवायचं वगैरे. अशा तऱ्हेने ब्रँचची आपण मला वाटतं निवड करावी. मला वाटतं वेळ बराच झालेला आहे. मला वाटतं इथेच मी थांबतो आणि आपली रजा घेतो. शांतचित्ताने तुम्ही आपलं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तर आमचे मान्यवर इथे आहेत, आपण बिनधास्त प्रश्न विचारू शकता. थँक्यू सर. तंत्रज्ञानाबरोबर संस्कार आणि जिद्दीची दोरी पकडून आपण ध्येय कसं साध्य करू शकतो याबद्दल आपण छान मार्गदर्शन केलं. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण तंत्रशिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेवरती एक थोडक्यात नजर टाकणार आहोत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. तर मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते त्यांनी व्यासपीठासमोरील खुर्च्यांवरती बसावे. एक 5 ते 10 मिनिटच लागतील. विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर चे प्रवेश प्रक्रिया केंद्र प्रमुख तसेच फर्स्ट इयर डिपार्टमेंटचे एचओडी डॉक्टर कदम सर यांना मी विनंती करते त्यांनी ही प्रक्रिया आम्हाला थोडक्यात सांगावी. प्लीज सर. नमस्कार. 10वी नंतर किंवा 12वी नंतर काय या संदर्भात बऱ्याच मान्यवरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आतापर्यंत. त्यातला जो काही एक पर्याय आहे आपल्यासाठी की अभियांत्रिकी तंत्रशिक्षण, याच्या संदर्भात थोडक्यात मी फक्त सादरीकरण करणार आहे. तर याच्यामध्ये मी जे काही सादरीकरण करणार आहे तर त्याच्यामध्ये 10वी नंतर अभियांत्रिकी तंत्रशिक्षणाचे जे काही पर्याय आहेत तर ह्या संदर्भात सगळ्या मान्यवरांनी आतापर्यंत आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर थोडक्यात मी नंतर आपली जी काही ही प्रवेश प्रक्रिया आहे पदवीला प्रवेश प्रक्रिया याचे जे काही वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या सांगणार आहे. त्यानंतर ह्या पदविका अभ्यासक्रमासाठी जे काही वेगवेगळे कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत त्याविषयी थोडक्यात सांगणार आहे. आणि त्यानंतर ज्या काही वेगवेगळ्या स्कॉलरशिप आपल्याला मिळतात ॲडमिशन घेतल्यानंतर याविषयी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. तर सुरुवातीला आणि 10वी नंतर अभियांत्रिकी तंत्रशिक्षणाचे पर्याय. तर ह्या स्लाइड विषयी किंवा ह्या सादरीकरणाविषयी आतापर्यंत जे काही मान्यवर आहेत त्यांनी विस्तृत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण वेगवेगळ्या प्रकारे तंत्रशिक्षणाचा पर्याय किंवा अभियांत्रिकी तंत्रशिक्षणाचा पर्याय निवडू शकतो. तर यातला सगळ्यात जो काही एक सोपा पर्याय आहे ज्याला आपण पदविका अभ्यासक्रम असं म्हणतो की जो 3 वर्षाचा असतो, तर त्याची जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे या संदर्भात फक्त थोडक्यात मी तुम्हाला मार्गदर्शन थोडक्यात मी फक्त माहिती देतो. आपण जर हे बघितलं पदविका प्रवेश प्रक्रिया ज्याला आपण सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस असं म्हणतो, जी पदविका प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. आपण जर ही प्रोसेस जर बघितली तर याच्यामध्ये जी काही महाराष्ट्रातली सगळी कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी ही एक
एकच प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया आपली ऑनलाईन स्वरूपाची असून आपल्याला प्रत्येक पॉलिटेक्निकसाठी वेगळा फॉर्म भरण्याची काही गरज लागत नाही. आता जसं की मगाशी पाटील सरांनी हे सांगितलं की याच्यामध्ये काही महत्त्वाचे 5 टप्पे आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा असतो आणि हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपण वेगवेगळ्या सुविधा केंद्राचा वापर करू शकता किंवा आपण घरी आपल्या फोनवर ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे माहिती भरू शकता. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं की जवळचं जे काही सुविधा केंद्र असेल किंवा ई स्क्रुटिनी पद्धतीने आपल्याला तो फॉर्म कन्फर्म करायचा आहे. हे झाल्यानंतर साधारण ही प्रक्रिया 1 महिनाभर चालते. त्यानंतर आपल्याला 2 मेरिट लिस्ट लागतात, एक असेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि नंतर असेल फायनल मेरिट लिस्ट. ती झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा आपल्याला सुरू होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉलेजचं नाव टाकायचे, त्याचबरोबर आपल्याला जो काही अभ्यासक्रम आवडीचा असेल तर त्याचे ऑप्शन्स टाकायचे आहेत. हे झाल्यानंतर आपला तिसरा टप्पा असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईनच बघायचं की आपल्याला जे काही आपण टाकलेलं कॉलेज आहे का ते मिळाले का ते पाहायचं आहे. त्यानंतर आपण ऑनलाईन पद्धतीने जर आपल्याला कॉलेज मिळालं असेल तर ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला प्रक्रिया शुल्क भरून आपलं ऍडमिशन काय करायचंय कन्फर्म करायचंय. आणि हे एकदा केल्यानंतर मग ज्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन आपण प्रवेश निश्चित करायचा आहे. असे साधारण 5 टप्प्यामध्ये आपली जी काही पदविका प्रवेश प्रक्रिया, ज्याला आपण सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस असं म्हणतो, की जी होणार आहे, ज्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असंच आहे की महाराष्ट्रातल्या सगळे जे काही कॉलेज आहेत त्याच्यासाठी आपल्याला एकच प्रवेश प्रक्रिया आहे आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की ती ऑनलाईन आहे, जे इझिली आपण हे करू शकतो. आता ही केल्यानंतर किंवा ही प्रवेश प्रक्रिया करत असताना आपल्याला लागणारी काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत, त्याला आपण कागदपत्रे असं म्हणतो, तर ते कोणते आहेत ते फक्त मी थोडक्यात सांगतो. याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पहिलं आपलं डॉक्युमेंट आहे जी 10वीची गुणपत्रिका, पण आजकाल ते आपले ऑनलाईन आहे. आपण नुसतं आपलं नाव, नंबर आणि आईचं नाव टाकलं तरी आपल्याला ती ऑनलाईनच त्या प्रोसेसमध्येच येते, पण फक्त आपल्याला ती व्हेरीफाय करायची मार्ग. तर ही आपली पहिली डॉक्युमेंट आहे 10वीची गुणपत्रिका. त्यानंतर 10वीची आणि 12वीची गुणपत्रिका, जे विद्यार्थी 10वी नंतर किंवा 12वी नंतर थेट द्वितीय वर्षाला ऍडमिशन घेऊ शकतात तर त्यांच्यासाठी 10वीची गुणपत्रिका त्याचबरोबर 12वीची गुणपत्रिका आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे शाळा आणि कॉलेज सोडल्याचा दाखला. त्यानंतर राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र आपल्याला लागेल. की आता याच्यासाठी सुद्धा आपल्या ह्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला जर एखाद्याकडे नॅशनॅलिटी डोमेसाइल सर्टिफिकेट नसेल तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जरी भारतीय असेल किंवा जन्माचा दाखला जरी असेल त्याचं स्वतःचं तरी ते आता चालू शकतं. पण नंतर ज्यावेळेस आपण कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप भरणार आहे तर त्यासाठी हे डॉक्युमेंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे राष्ट्रीयत्व किंवा डोमेसाइल सर्टिफिकेट आपल्यासाठी आवश्यक असेल. त्यानंतर जे विद्यार्थी मागासवर्गीय आहेत त्याच्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे जात प्रमाणपत्र, तर ते आपण काढून घेतलं पाहिजे. त्यानंतर SC आणि ST चे विद्यार्थी सोडून मागासवर्गीय राहिले जे काही सगळे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी परत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, तर तेही असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी जसे की दिव्यांग असतील, सैन्य दलातले जे पालक असतील त्यांचा विद्यार्थी असेल, त्याचबरोबर अल्पसंख्याक असेल तर त्यांच्यासाठी ते वेगवेगळं प्रमाणपत्र लागेल. अशी साधारण ही वेगवेगळी डॉक्युमेंट्स आपल्याला ह्या पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी लागतील. आता ही जी काही सगळी पदविका प्रवेश प्रक्रिया आहे ऑनलाईन आहे, घरूनही आपण सगळं करू शकता, ॲप थ्रूही आपण करू शकता. पण ह्या प्रवेश प्रक्रियेसाठी जे काही असणारं सुविधा केंद्र आहे ते आपल्या कॉलेजमध्ये आहे किंवा इथं मी वेगवेगळे जे काही आपले ॲडमिशन बघणारे कोऑर्डिनेटर आहेत त्यांचे सगळ्यांचे नावं आणि नंबर दिलेले आहेत, तर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. बऱ्याच वेळा होतं का की विद्यार्थी घरून ऑनलाईन ॲपद्वारे असेल किंवा ऑनलाईन हा इझिली भरू शकतो, पण पाठीमागच्या काही वर्षांचा अनुभव असा आहे की विद्यार्थ्यांनी जर घरून हे सगळं केलं प्रक्रिया तर बऱ्याचशा त्रुटी त्यात राहतात आणि मग ज्या वेळेस माघारी त्याला ते जाळं दिलं जातं ग्रीवन्ससाठी तर त्या विद्यार्थ्याला नेमकं कळत नाही की मी नेमकं काय करू किंवा मग त्याला तो फॉर्मच ओपन करता येत नाही. अशाही सिच्युएशन आतापर्यंत बऱ्याच वेळा झालेली आहे. तर त्यामुळे की जरी तुम्ही घरून जरी फॉर्म भरला काही तर पुढचं जे काही मार्गदर्शन आहे ते घेण्यासाठी जरूर जे काही आपल्या जवळचं फॅसिलिटेशन सेंटर आहे तर तिथं जावं. आपण आता इंदापूर तालुक्याचा विचार केला तर आपल्यासाठी इथं आपल्या कॉलेजमध्ये